दर्शक नमस्कार. बिहार कट्टा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बिहार कट्ट्यावरती आज आपण उद्योजक तथा सकल मराठाचे समन्वयक श्रीयुत माऊली पवार यांना निमंत्रित केलंय. माऊली पवार हे मराठा समाजाचे शहर जिल्ह्यातील एक आश्वासक चेहरा म्हणून सर्वांना परिचित आहेत आणि त्याचबरोबर कामगारांचं नेतृत्व ते महानगरपालिकेमधून करत असतात. याचबरोबर मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आजपर्यंत शिष्यवृत्त्या मिळवून दिल्या आहेत. प्रवेशाची अडचण असेल तर ती सोडवलेली आहे आणि मराठा समाजासमोरचे जे म्हणून काही प्रश्न आहेत युवकांना भेडसावणारे तर ते सोडवण्याचा प्रयत्न माऊली पवार यांनी केलेला आहे. आज आपण पाहतो की मराठा समाजाची आरक्षणाची जी मागणी आहे त्या आता अंतिम टप्प्यात आहे. आता नाही तर कधीच नाही असा एकंदरीत पवित्रा घेण्यात आलेला आहे आणि आता हा सगळा अंतिम टप्पा असताना याची जर पार्श्वभूमी पाहिली तर सोलापुरात जे शांततेत मूकमोर्चा जो निघाला तर त्यामध्ये माऊली पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं एक मोठं योगदान राहिलेलं आहे आणि त्यांची एकंदरीत सगळी जी वाटचाल आहे तर ती समाजाप्रती आणि अन्य समाजाप्रती एक भरवशाची विश्वासाची अशी राहिलेली आहे. पण शेवटी एक असतं की समाजकारण आपण जेव्हा करतो तेव्हा त्या कार्याचं कौतुकही होत असतं आणि याचबरोबर मग काही जणांचे प्रश्न असतात, काही जणांचं एक असं असतं की एक आरोपाची एकंदरीत काहीतरी भूमिका असते किंवा काही सवाल देखील उपस्थित होत असतात. तर या सर्वांचा उहापोह आजच्या आपल्या या बिहार कट्ट्याच्या माध्यमातून आपण करतो आहोत. संचालक आणि संपादक मनीष के सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. प्रथमतः माऊली पवार आपलं स्वागत बिहार कट्ट्यावरती. नमस्कार. आपण मूळचे कुठले, शिक्षण कुठे झालं आपलं आणि त्यावेळी आपल्या घरची परिस्थिती नेमकी कशी होती? माझं मूळ गाव अंकोली, तालुका मोहोळीतले आम्ही रहिवाशी आहे. आजही ते गावात घर आहे, शेती आहे. माझा जन्म कोयनानगर, देगावपाशी जे कोयनानगर आहे तिथला जन्म आहे माझा. त्याच्यानंतर माझे वडील जाम मिलला सर्व्हिसला होते. जाम मिलमधले क्लर्क म्हणून त्यांचं तिथं काम होतं आणि माझं शिक्षण डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर हे मी पूर्ण केलं आहे. माझे वडील कामगार क्षेत्रात कार्यरत होते. राष्ट्रीय गिरणी कामगार संघाचे ते प्रतिनिधी होते आणि तेव्हापासूनचं बाळकडू समाजाविषयीचं माझ्यात आहे. समाजाच्या वडिलांनी कार्य करत असताना त्यावेळेस आमच्या भागातली गडदर्शन म्हणून एक सोसायटी आहे, गृहनिर्माण संस्था. 1985 साली स्वर्गीय वसंतदादा पाटलांना त्या काळात इथं आणून आमच्या घराचा गृहप्रवेश त्यावेळेस केला होता आमच्या सोसायटीचा. अशी माझ्या पूर्ण घराची पार्श्वभूमी. व्यावसायिक ते सकल मराठा समन्वयक हा प्रवास कसा काय झाला? मी डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर. माझं व्यवसायामध्ये म्हटलं तर सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून माझं रजिस्ट्रेशन होतं. त्या माध्यमातून मी काम करत होतो. मी ज्यावेळेस डिप्लोमा पूर्ण केला 1999 साली, मला सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण कर, त्यात चांगलं करिअर करता येईल म्हणून सांगितलं. 99 साली नुकतीच भारतीय जनता पार्टी शिवसेना युती सत्ता संपली होती आणि ठेकेदारांच्या कृष्णा महामंडळाच्या त्यावेळेस आत्महत्या होते. अशा परिस्थितीत माझा डिप्लोमा पूर्ण झाला. माझे चुलते सार्वजनिक बांधकाम खात्यात होते, त्यांच्याकडे गेलो मी, माझं रजिस्ट्रेशन करून मला या व्यवसाय द्यायचा आहे. माझा डिप्लोमा पूर्ण झाला आहे. कारण त्यावेळेसचे बांधकाम मंत्री, आज जे देशाचे आपण ज्यांना रस्ते विकास वाहतूक मंत्री म्हणतो, नितीनजी गडकरी, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या जीवनामध्ये यशाची पहाट आणणारं नेतृत्व म्हणजे नितीनजी गडकरी. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना 15 लाखापर्यंतची कामं, त्या कामापोटी ॲडव्हान्स पेमेंट हे कोण देत होतं त्या काळात? तर त्यावेळेसच्या बांधकाम मंत्र्यांनी दिलं होतं. त्यामुळे मी ते रजिस्ट्रेशन केलं आणि सत्ता गेल्यानंतर पैसे शासनाकडचे सगळे संपले. कॉन्ट्रॅक्टर त्यावेळेसच्या 99ची तुम्ही किस्से ऐका, आत्महत्या करत होता. चुलत्याने मला सांगितलं तू तिकडं बाहेर काही कर पण तू इकडे येऊ नको, इथली परिस्थिती प्रचंड वाईट आहे. बांधकाम खात्याची आत्ताची पेमेंट्स नाहीत द्यायला, कामाची परिस्थिती वाईट आहे आणि तू काय या भानगडीत पण नको. माझा एक मावस भाऊ आहे रवींद्र साठे म्हणून, तो माझ्या संपर्कात असणार नेहमी व्यवसायाच्या वगैरे. तो जुना छावाचं काम करत होता. प्रॉपर तालुका वडाळा तालुका, उत्तर सोलापूर. छावाच्या माध्यमातून मी त्याच्याबरोबर जातो बऱ्याच ठिकाणी. अण्णासाहेब जावळे पाटलांच्या कार्यक्रमाला, अण्णासाहेब जावळे पाटील सोलापुरात आल्यानंतर त्यांच्या मिटिंग वगैरे मी अटेंड करत होतो त्यावेळेस. मग ते मला म्हटलं तुझं आता शिक्षण तर पूर्ण झालं, पुढं काय ठरलं आहे ते रजिस्ट्रेशनचं तुझं कामाचं काय होणार? मी म्हटलं भैया आता इथली परिस्थिती अशी आहे, आपल्याला काहीच करता येत नाही. त्यांनी म्हटलं ऑइलची एक एजन्सी घेऊ, आपल्या संपर्कातनं एक ऑइलची एजन्सी आहे.
मुंबईमध्ये सुलाकी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे. त्या कंपनीचे क्रशिंग ऑइल जे साखर कारखान्याला लागतात, आपल्या इकडे साखर कारखाना त्यावेळेस नाही म्हटलं तर 99 साली 20 ते 25 साखर कारखान्यात त्यावेळेस क्रशिंग होतं. आपल्या अगोदर नगरचे जास्त होते, त्यानंतर आपला नंबर होता. मग त्या कंपनीने मला सांगितलं की तुम्ही एक क्रशिंग ऑइलचं चालू करा, त्यानंतर इंजिन ऑइल चालू करा. अशा पद्धतीने मी ऑइल बिझनेसमध्ये आलो. पहिल्यांदा ऑइल बिझनेस करत असताना कारखानदारीमध्ये 2003 साली असाच लॉट आला की दुष्काळ प्रचंड मोठा पडला. निम्मेच कारखाने चालू झाले, निम्मे राहिले. आमचे पेमेंट तिथं प्रचंड अडकले कारखान्याचे. मी त्यावेळेस मकाईला ऑइल देतो, मला वाटतं आदिनाथला ऑइल देतो, सिद्धेश्वर सहकारी कारखान्याला ऑइल देतो, त्यानंतर भीमा सहकारी साखर कारखाना, 5-6 कारखाने आपल्या जिल्ह्यातले माझ्याकडे होते. मी त्यांना ऑइलचा पुरवठा करतो. ऑइल द्यायला कसं जात होतं ते पण सांगा एकदा. मी ऑइल द्यायला त्यावेळेस माझ्याकडे स्प्लेंडर गाडी होती. तुम्हाला विशेष वाटलं साहेब, स्प्लेंडर गाडीवर मी 2-3 दिवसाचे कपडे घेणार माझे, त्या बॅगमध्ये माया भरणार, ती गाडी ते सॅक अशी पाठीमागं अडकणार आणि ती तक्क्याप्रमाणे माझ्या गाडीवर असणार. मी असं गाडी घेऊन सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद ह्या साईडला झालं मराठवाड्यात. त्याचबरोबर या साईडला सांगली, कोल्हापूर, पुणे या साईडला मी ऑइलला जातो. मी इव्हन मुंबईला सुद्धा 2 वेळा 2 व्हीलरवर मी ऑइलचं पेमेंट द्यायला तिथे गेल्यानंतर फोन आला कंपनीतनं, हेड ऑफिसवरनं, की तुम्ही कुठं आत्ता? मी म्हणलं मी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आंबेगावला आहे, मंचरपाशी. नाही तुम्हाला उद्या सकाळी 9 वाजता ऑफिसला यावं लागेल, मीटिंग आहे. तसाच 2 व्हीलरवर मुंबईला गेलो तुम्ही. म्हणजे असा संघर्षाचा प्रवास आहे. त्याचा त्रास त्यावेळेस वय असल्यामुळे जाणत नव्हता, पण आता वयाच्या मनात त्यावेळेस जे 2 व्हीलरवर फिरलो होतो त्याचा बॅकबोनचा त्रास मला आता चालू झालेला आहे. पण संघर्ष त्यावेळेस केला. त्यावेळेस मग आज मला मार्केट काय कळलं. ती ऑइलची कंपनी आमची 2003 साली बॅकफुटला मार्केट गेलं, बंद पडली. पेमेंट्स अडकले सगळे, कंपनीचं रुलिंगमधले पेमेंट अडकल्यामुळं बंद झालं. मॅक लुब्रिकंट म्हणून सौरभ माहेश्वरी नावाचे इथं अधिकारी होते, सोलापूरला मार्केटिंगचे अधिकारी होते. ते प्रॉपर अलाहाबाद. आणि त्यांना मी भेटलो, बाबा मी अगोदर ऑइलचा असा एक्सपिरियन्स आहे, भारत पेट्रोलियमकडे तुमच्याकडे कोणी आत्ता डिस्ट्रीब्युटर नाही आहे, मी तुमचं काम करतो. तर मग ठीक आहे, तुम्ही कुठं कुठं मार्केट केलं त्या काउंटरला सगळं व्हिजिट देऊ. माझ्याकडे त्यावेळेस सुलाकी केमिकल्सची 120 काउंटर होते. त्या सगळ्या काउंटरला त्यांना मी फिरवलं. त्यानंतर त्यांनी म्हणले ठीक आहे म्हणले, पण तुम्हाला रूल सांगतो म्हणले, भारत पेट्रोलियम म्हणजे हे गव्हर्नमेंटची कंपनी आहे, या कंपनीला ॲडव्हान्स पेमेंट घेऊन तुम्हाला माल उचलावं लागेल. तुम्ही मार्केटमध्ये तर हे क्रेडिट द्यायची पद्धत आहे सोलापूरमध्ये व्हायला. नाही सर, मी तुमचं ॲडव्हान्स पेमेंट देतो, माझं क्रेडिट मी देऊ, कसं देऊ तो माझा विषय म्हटलं. मग त्या बेसवर मी त्यावेळेस त्यांच्याकडून ॲडव्हान्स पेमेंट आणलं आणि ते पेमेंट मार्केटमध्ये वाटत तुम्ही. आणि 15 दिवसाला, महिन्याला माझं कलेक्शन येतं. त्या कलेक्शनमधनं परत कलेक्शन आलं की मी BPCLला भरतो. असा हा प्रवास माझा 2005 पर्यंत चालला. आणि 2005 साली सौरभ माहेश्वरीने BPCL सोडलं, ते ICICI बँकेला गेले. मग त्या एका निरोप समारंभामध्ये मी साहेबांना म्हटलं, साहेब मी संघर्ष काय करतो तुम्ही बघताय, सोलापूरचं मार्केटची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, क्रेडिटशिवाय मार्केटमध्ये माल जात नाही. मला कुठं स्कोप मिळाला तर मला तुम्ही निश्चित हाक मारा, मी तुमच्यासोबत असाल म्हणलं. तर ते जॉईन झाले ICICI बँकेला. मैत्री एवढी चांगली घट्ट होती, मैत्रीचा बेनिफिट बघा एवढा चांगला झाला की ICICI बँकेची फ्रँचायसी मला सोलापुरातली कार लोन, कमर्शियल व्हेकल लोन, मेडिकल इक्विपमेंट लोन आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लोन हे 4 प्रोडक्ट कर्ज देण्यासाठी सोलापूरमधले कर्ज वितरणासाठी मला मिळाले. मी त्यावेळेस पार्क चौकात ऑफिस घेतलं, जे आत्ताच ऑफिस आहे माझं, मागील 18 वर्ष झालं ते ऑफिस आहे. त्या ऑफिसमधनं मी कर्ज वितरणाचं काम करत असताना खूप मोठी मला मदत ICICI बँकेच्या माध्यमातून झाली. 2010 पर्यंत ते चांगलं चालू होतं. 2009 साली काहीतरी गुजरातमध्ये ICICI बँकेबद्दल वाफवा झाल्या, त्यामुळे ICICI बँकेनं इथलं प्रोडक्ट ते बंद केलं. मी परत माझी तीच अवस्था झाली. असेच एक माझे मित्र ऑफिसला आले होते, माझ्या आत्ताचे जे पार्टनर आहेत ते संजय जठाडे. ते मला म्हटले की आता काय करायचं. मी म्हटलं आपण काय संघर्ष करायचा, आपल्याला 5वीला पुजल्या संघर्ष म्हटलं. त्यावेळेस ते आल्यानंतर संदीप शाह नावाचे माझे एक मित्र आहेत, ते सोलापुरातले डेंटिस्ट आहेत. त्यांनी सांगितलं की माझ्या भाऊजींची 5000 स्क्वेअर फीट जागा आहे, भाऊजी असतात ठाण्याला, तुम्ही जर ही जागा डेव्हलप करत असेल तर नक्की सांगू. संजू माझे मित्र बाजूलाच बसले जठाडे, ते स्वतः ME स्ट्रक्चर आहेत, एमटेक स्ट्रक्चरल डिझायनर आहेत. ते सोलापुरातले नामवंत स्ट्रक्चरल डिझाईन ते करतात. त्यांनी म्हणले आपण जागा बघू आणि निश्चित आपण चांगला आराखडा त्यांना देऊ. जागा बघितली, आराखडा दिला, पण ती पार्टी आमच्यासाठी नवीनच होती. मग ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान मला कोण दिलं असेल तर ॲडव्होकेट उमेश मराठे साहेबांनी दिलं. उमेश मराठे साहेबांनी सांगितले माऊलीची मी गॅरंटी घेतो, तुम्ही बिंदास यांच्यासोबत डेव्हलप करा. 1 वर्ष लागली त्यांना. त्यांचे वकील होते भारत सलकर, आमचे वकील होते उमेश मराठे. दोघांची एक संयुक्त मिटिंग झाली, त्यातनं एक आराखडा ठरला डेव्हलपमेंटचा आणि त्यातून मी बिल्डर लाईनला आलो. आज मी सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर मला त्या लाईनला यायला जवळजवळ 12 ते 13 वर्ष लागली. त्यातनं मी आज ह्या लाईनला मी काम करतो. मी बिल्डर म्हणून सोलापुरात 5 बिल्डिंग मी स्वतःचे डेव्हलप केलेत अपार्टमेंट म्हणून, आणि 5ही बिल्डिंग मी व्यवस्थित सेल करून आज ॲज अ बिल्डर म्हणून सोलापुरात काम करतो.
नक्कीच पवार साहेब, हे तुमचं जे ही वाटचाल आहे कौतुकास्पद अशा पद्धतीची ही वाटचाल आहे. पण यावर आता आपण पाहतोय की विद्यार्थ्यांना एक महत्वाची मदत तुमच्याकडनं होते. मग तो प्रवेशाचा असेल, याचबरोबर त्यांना अगदी सारथी असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्या माध्यमातून युवकांना दिलासा देण्याचं एक कार्य तुमच्या माध्यमातून होतंय. तो एक अनुभव कशा पद्धतीचा आहे? मुळात या सगळ्या युवकांची आणि विद्यार्थ्यांची समस्या काय आणि जे तुम्ही योगदान देत आहे त्यांच्यासाठी सर, तर ते कशा पद्धतीचं? मुळात म्हणजे कसं आहे, मराठा समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण अल्प आहे. ज्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं, ज्या ग्रामीण भागातल्या पालकांना कळलं, त्यांनी सोलापूर शहरात म्हणा ग्रामीणमधले तालुक्याच्या ठिकाणी घरे घेऊन राहायला गेलेत. आज जे तालुके मोठे वालेत ना, तर ग्रामीणमधला शेतकरी जो आहे त्याला शिक्षणाचं महत्त्व कळलं की आपल्या पोरांना जे आजची परिस्थिती नसली तर भविष्यात त्याचं भविष्य जर चांगलं घडवायचं असेल तर शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळे बरेच पालक आज शहरी भागात वळलेत, पण त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही. जे मार्गदर्शन हवं आहे, ज्या पद्धतीचं हवं आहे त्या पद्धतीचं त्यांना मिळत नाही. पण आम्ही निर्णय घेतला की आपण तशा पद्धतीनं काम करत असताना जिल्ह्यातले बरेच लोक आढळले आहेत त्या क्षेत्रात. DEDला शिक्षक असणारे रमेश घोलप साहेब एक चॅलेंजिंग व्यक्तिमत्व होतं. DEDचं शिक्षक करत असताना त्यांनी चॅलेंज घेतलं. महाराष्ट्रात MPSCला पहिलं आले, आज IAS ऑफिसर झाले. त्यांचे मी कार्यक्रम घेत असतो, त्यांना पुढं जाणत असतो की जिल्हा परिषदचा एक विद्यार्थी, जिल्हा परिषदचा एक शिक्षक काय करू शकतो. आज झारखंडसारख्या राज्याचे ते अर्थसचिव आहेत. असे लोक आयडॉल बनवल्यानंतर, समाजासमोर गेल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की समाजाला, आता मी क्रांती मोर्चाचं काम करतो सोलापूर शहराला आणि जिल्ह्याला माहिती आहे. त्यावेळेस माझ्याबरोबरचे क्रांती मोर्चातले सहकारी प्राध्यापक गणेश देशमुख सर यांनी म्हटले होते की बार्टीच्या धर्तीवर एक सारथी संस्था पाहिजे ज्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी आपल्या मुलांना मदत करता येईल. त्यावेळेस 95 साली सरकार आल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला चालना देऊन त्यावेळेस ते चालू झालं. मध्ये परत 15 वर्ष बंद पडलं. परत 2018 साली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते चालू केलं. त्या माध्यमातून आम्ही सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्या माध्यमातून पैसे द्यायचं आम्ही सोलापुरात महामंडळामार्फत काम करतोय. पण शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये आज असंख्य कुटुंब असे आहेत की उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. माझा स्वतःचा एक चुलत भाऊ आहे, डिप्लोमा BMIT कॉलेजला होता. पुढच्या वर्षी फी भरायची शाश्वत नव्हती, त्यामुळे मधूनच शिक्षण थांबवून तो परत गावाकडे शेती करायला. हे माझ्या घरचे उदाहरण नाही, हे महाराष्ट्रात अशी परिस्थिती समाजाची. त्यामुळे ह्यांना भक्कम आधार देण्यासाठी, प्रॉपर गाईडलाईन देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असतो की त्यांना कसं तरी करून त्यांचं चांगलं शिक्षण द्यावं, त्यांना चांगलं मार्गदर्शन द्यावं. चांगलं, आता आपला आरक्षणाचा लढा तर तुम्ही सगळे बघतायच की जरी शिक्षण घेतलं तर त्या पोरांना आज नोकऱ्यात जागा नाहीत. त्या मुलांना आज प्रॉपर स्केल सोलापुरात पण बघताय. आज आपण सोलापुरात ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट औद्योगिकदृष्ट्या व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने सोलापूरची झाली आहे का, तर त्याचं उत्तर नाही. आज इथलं नेतृत्व काय करते, त्यांचे ठरलेले तेवढे बगल बच्च्यांच्या भल्याचा विचार करते, त्यांच्या करिअरचा आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करते. पण सोलापूरच्या तरुणांच्या भवितव्याचा विचार करणार, इवन अशा पद्धतीने ज्या पद्धतीनं पुणे डेव्हलप झालं, ज्या पद्धतीनं बारामती डेव्हलप झालं, ज्या पद्धतीनं संभाजीनगर डेव्हलप झालं, आज नांदेड कशा पद्धतीने डेव्हलप होतं आहे, आज नाशिक कशा पद्धतीने डेव्हलप होतं आहे, असं सोलापूर कधी होणार आहे. कारण मी सोलापूरच्या डेव्हलपमेंटचा विचार करणं म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये आज उत्तर, दक्षिण आणि अक्कलकोट सोडलं तर मेजॉरिटी मराठा समाज सगळा बाकीच्या तालुक्यात, 9 तालुक्यात मराठा समाज आहे. पण त्या तालुक्यातल्या पोरांनी मोठी शिक्षण घेऊन आज 3 ते 4 लाख मुलं हैदराबाद, बेंगलोर, पुणे, मुंबई या ठिकाणी विस्थापित झालेत. आज बिचारे आईबाप वयस्कर शेताकडे आहेत, गावात आहेत, शहरात आहेत. पण त्या पोरांना हात द्यायचा असेल तर उत्कृष्ट तुम्हाला औद्योगिकदृष्ट्या सोलापूरला चौबाजूने डेव्हलप करायला लागेल. पुणे ज्या पद्धतीनं ऑटोमोबाईलमध्ये डेव्हलप झाले, पुणे ज्या पद्धतीनं IT मध्ये डेव्हलप झाले, पुणे ज्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शनमध्ये डेव्हलप झाले, अशा पद्धतीची चौबाजूने सोलापूरची डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. ती डेव्हलपमेंट झाली तर इथं निश्चित आज जे सुशिक्षित बेरोजगार म्हणून विविध समाजाची मुलं सोलापुरात फिरतात त्यांना नक्की नाही मिळत. व्यावसायिक ते थेट मराठा समन्वय कसे काय झाला? 13 जुलै 2016 साली कोपर्डीसारख्या ठिकाणी एक अत्याचाराची घटना घडली. कोपर्डीची सगळ्या बांधवांना माहिती आहे. त्याच्यानंतर त्याचा पहिला मोर्चा संभाजीनगरला निघाला. त्या मोर्चा निघाल्यानंतर सगळ्यालाच माहिती आहे आपल्या, माझ्या ऑफिसमध्ये शिवसेना नेते माननीय पुरुषोत्तमजी बर्डे साहेब, मी स्वतः, नगरसेवक श्री विनोद भोसले आणि आमचे राजाभाऊ सुपाते आम्ही बसलो होतो. हाला एवढा मोठा मराठा समाजाचा मोर्चा निघाला, अशी चर्चा चालू झाली. तो मोर्चा तिथे निघाला होता. त्या मोर्चांच्या बातमीवरून आम्ही नेहमीच ऑफिसला बसतो. असं म्हटलं त्या दिवशीच काहीतरी मला वाटते धाराशिवला मोर्चा होता, उस्मानाबादला. त्या मोर्चाला सोलापुरात नाही मुलं गेली. मग त्यावेळेस
बर्डे साहेबांच्या तोंडून असं वाक्य आलं की असा मोर्चा सोलापुरात निघाला पाहिजे. हो, निश्चित साहेब निघाला पाहिजे. मी म्हटलं, बाकीच्या चौघही म्हटलं निघाला पाहिजे म्हटलं. पण त्यांचे मित्र अंबादास दानवेंना त्यांनी फोन केला, बर्डे साहेबांचे मित्र आहेत जे आत्ता विरोधी पक्षनेते आहेत. तर त्यांनी म्हणले की पुढारी सगळे पाठीमागं होते आणि महिला सगळ्या पुढं होत्या, मुली सगळ्या पुढं होत्या, त्यानंतर सगळे पुढं होते. ह्या मोर्चामध्ये लीड करणारी जी मुलं होती ही सगळी नॉन पॉलिटिकल होती. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बर्डे साहेब काय म्हटले, राजाभाऊ सुपाते त्यांच्यावर एक शिक्का आहे, विनोद भोसले काँग्रेस पक्ष शिक्का आहे, माझ्यावर शिवसेने शिक्का आहे, माऊलीवर तुम्ही एकमेव असं आहे, तुम्ही ह्या मोर्चाचा फेस व्हा, तुम्ही जरा लीड घ्या, आम्ही तुम्हाला सगळे सपोर्ट करू. हे पुढे होऊन तुम्ही करत असाल तर आपण सगळेजण हे खूप मोठं आपण समाजासाठी काम उभं राहू शकते. तुमचा कुठला पॉलिटिकल शिक्का नाही. मग त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की ठीक आहे म्हणलं साहेब आपण हे करू. मी तर पहिल्यांदा नकारच दिलता, कारण का समाजाचं काम करायला चांगले चांगले लोक धजावत नाहीत. मराठा समाजांच्या बऱ्याच युवकांची, बऱ्याच नेत्याची कल कुठं असते तर पक्षाकडे असते आणि राजकारणाकडे असते. समाजामध्ये काम करणारी संख्या अत्यल्प आहे, ही सत्य परिस्थिती आहे. अण्णासाहेब पाटलासारखा, वाघासारखा, सिंहासारखा दिसणारा माणूस मराठा समाजाचं काम करत असताना सुसाईड करून घेतलं, स्वतःला गोळ्या घालून घेतली. हे इमोशनल काम आहे, भावनिक काम आहे मराठा समाज. राजकारणात 10 वेळा तुम्हाला 10 लोकांना खोटं बोललं चालतंय, समाजकारणात तसं चालत नाही. राजकारणात 10 बेनिफिट तुम्हाला मिळतात, 10 रिलेशन तुम्हाला वापरायला मिळतात. समाजकारणात तसले बेनिफिट वगैरे तुम्ही विसरून जायचं. समाज म्हणून तुमची गणना कशी होते मला माहीत नाही, पण मराठा समाजामध्ये खास करून समाजाचं काम करत असताना एवढं सोपं नाही आहे. तुमच्या वाट्याला काय येतं आहे तर तुमच्या वाट्याला टीकाच येते. तुम्ही कितीही काम करा, हे माझा 7 वर्षाचा अनुभव आहे. तुमच्या वाट्याला मान सन्मान येतो, ज्याला रिअलमध्ये काम माहिती आहे त्यालाच माहिती आहे. मला ज्या दिवशी 21 सप्टेंबर 2016चा मोर्चा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेसने बोलवलं होतं. तुम्ही कसं नियोजन केलं, एवढा प्रचंड मोठा सोलापुरात 21 लाख लोकांचा निघाला, तुम्ही कसं नियोजन केलं ते सांगण्यासाठी तुमची समग्र मुलाखत घेऊ. मी म्हणलं मी प्रसिद्धीसाठी काम करत नाही, मी समाजाचं काम करणारा कार्यकर्ता आहे, योग्य वेळी मीडियासमोर. आणि आज मुलाखत, मी बऱ्याच वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल, पण मुलाखत म्हणून आज माझी पहिली बिहार चॅनलला मुलाखत घेतली. त्याबद्दल मी बिहार परिवाराचा, बिहार चॅनलचा, बिहारचे संचालक मान्य मनीष केत आणि सर्व पत्रकार बांधवांचा आभार मानतो. आज परिस्थिती अशी आहे, त्यावेळेस समाजाला आमच्या नेतृत्व नव्हतं. आज एक प्रामाणिक नेतृत्व मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात उभं राहिलं, जे वजन फक्त 35 किलो आहे. 35 मंत्र्याला गुडघ्यावर टेकवलं त्यानं, महाराष्ट्रानं पाहिलं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीसुद्धा अंतरावली सराटीपर्यंत त्यांचं उपोषणाला सोडायला जाऊ शकतो. एवढी पुठ्ठी समाजाची ताकद काय करू शकते हे दाखवून दिले. पण हे सगळं करत असताना फ्रंटला कोण काय येत नव्हतं. तर आज परिस्थिती समाजामधली माहिती आहे, पुढे येऊन काम करणं सोपं नाही. मनोज जरांगे पाटील 2017 पासूनचे माझे मित्र आहेत, त्यांच्या सगळ्या आंदोलनाला मी बऱ्यापैकी तिथे त्यांच्यापर्यंत जाऊन आलो. त्यांचं आज 8वं का 9वं उपोषण आहे. मी त्यांच्या आंदोलनामध्ये नेहमी जात होतो. एक प्रामाणिक कार्यकर्ता महाराष्ट्रातला, समाजासाठी झटणारा, आरक्षणाचा ध्येय एवढा माणूस तो निघाला. त्याच्या पाठीमागे समाज का चाललाय तर त्यांनी काय सांगितलंय, मला राजकारणात जायचं नाही, मला फक्त आरक्षणाचा माझा विषय संपला की परत मी माझं शेत, माझं कुटुंब मी त्यात रंगणार. आणि मनोज जरांगे पाटलाला आम्ही सगळे का फॉलोअप करतोय, माझी राजकीय इच्छाशक्ती कुठलीच नाही, माझी वैयक्तिक माऊली बोरची, मी कुठल्या पक्षात नाही, मी कुठल्या नेतृत्वाला मानत नाही. माझा नेता, माझा पक्ष फायनल आहे. माझा नेता छत्रपती शिवाजी महाराज, माझा पक्ष सकल मराठा समाज. याच्या पुढे जाऊन काम करत नाही. समाजाचं काम करत असताना, समाजाचं काम करायला काय अडचण नाही. हे काम करत असताना इतर समाजाला तुम्ही घेऊन केलं तर ते अतिउत्तम आहे. इतर समाजाचा तुम्ही द्वेष करत असाल तर तो निश्चितच जातीवाद आहे, त्या मताचा मी नाही. पण माझ्या सर्व समाजामध्ये मित्र आहेत, सगळीकडे माझे रिलेशन आहे. पण प्रायोरिटीनं मराठा समाज सोलापूर शहरात काम करणारी संख्या अल्प आहे, खूप कमी लोक आहेत, त्यातला मी एक कार्यकर्ता आहे. मराठा मुकमोर्चा लाखोनी निघाले, पण त्यानंतर लगेचच 2 गट का पडले, सकल मराठा, मराठा क्रांती मोर्चा. सोलापुरात सुद्धा आता सध्या अनेक गट दिसून येतात. अगदी योग्य आणि रास्त प्रश्न आहे तुमचा. काय झालं आहे, मराठा समाजामध्ये समाजाचं काम करी आणि राजकारण जास्त आहे. मराठा समाजामध्ये समाजाचं काम करणारे कार्यकर्ते कमी आणि राजकारण करणारे कार्यकर्ते जास्त आहे. माझ्यासोबत जी मंडळी काम करतात आत्ता, त्यांना माझी पद्धत पडत असेल. आता जे विरोधात जे काम करतात त्यांचं ध्येय काय आहे तर मराठा आरक्षणच आहे, आमचं ध्येय काय आहे तर मराठा आरक्षणच आहे. पण आमचा मार्ग तुमचा मार्ग नाही, आम्ही कलेक्टरना भेटून करणार, आम्ही आंदोलन करून करणार. ध्येय तर एकच आहे ना शेवटी. काही लोकांना मवाळ भूमिका, काही लोकांची जहाल भूमिका. जहाल भूमिकाच्या मंडळींना वाटते की नाही आता असं झालं ना आपण टायर पेटवतील, ते स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला आंदोलन कसं करायचं. काही लोकांना वाटते की कलेक्टर साहेबाला भेटून निवेदन देऊ, ते कलेक्टर साहेबाला भेटून देऊन देतील. आम्हाला वाटते साखळी उपोषण करा, वाटतं आम्ही साखळी उपोषण करतो. शेवटी स्वातंत्र्य आहे ज्याला त्याला.
समाज असा कुठलीच संघटना एक होऊ शकत नाही. घरात 2 भाऊ एकत्र व्यवस्थित राहू शकतात का? हे तर प्रचंड मोठा समाज आहे. त्यामुळे असं म्हणू शकत नाही की एकाच रूटनं काम करा. पण सुदैव असं आहे, मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आज सगळे एकत्र आले. भले त्यांनी कलेक्टरला भेटून निवेदन दिलं असेल, आम्ही साखळी उपोषण केलं असेल, काहींनी रोडवर टायर जाळले असतील, काहींनी काय वेगवेगळ्या पद्धतीने केलं असेल, पण मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक गट्टा समाज आज पहिल्यांदा एकत्र आलाय. ही समाजासाठी विजयाची नांदे. निश्चित आरक्षण मिळण्याविषयी थांबणार. मराठा विद्यार्थी वसतिगृहाचं काय झालं? मराठा विद्यार्थी वसतिगृह जिल्हाधिकारी माननीय राजेंद्र भोसले साहेब असताना छत्रपती रंगभवनच्या पाठीमागं त्यांनी चालू केलं. मी स्वतः त्या ओपनिंगला गेलो होतो. तिथं देणाऱ्या शासनाच्या वतीनं सुविधा, एक तर ते चालवायला घ्यायला कोण तयार नव्हतं. महसूल कर्मचारी संघटनेनं ते चालवायला घेतलं. चालवायला घेतल्यावर तिथे ॲडमिशन्स स्वतः मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून वेगवेगळ्या कॉलेजमधून फिरून तिथे ॲडमिशन्स पण केले. पण ज्या पद्धतीच्या सुविधा तिथं द्यायला पाहिजे होत्या, लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, तिथली स्वच्छतेची व्यवस्था असेल, त्या ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळं ते चाललं नाही, ते बंद पडलं. त्यानंतर वसतिगृहासाठी आम्ही जागा मागितली. राज्य शासनानं आव्हान केलं. महाराष्ट्रातून फक्त एकच जागेचा प्रस्ताव गेला, तो म्हणजे सकल मराठा समाज सोलापूरचं. त्या वसतिगृहाची जी जागा मागितली ती पत्रकार बांधवांची होती. ती पत्रकार बांधवांची जागा 15 वर्ष झालं त्यांच्या घरणीपणा संस्थेचा प्रश्न प्रलंबित होता, तो मार्गी लागत नव्हता. आणि त्याच जागेवर आम्ही क्लेम केलं. त्या जागेवर क्लेम केल्यानंतर सगळे पत्रकार बांधव उठून बसले की आमची जागा तुम्ही कशी काय मागितली? मी म्हटलं शासनाची जागा आहे, तुम्हाला दिल्यानंतर ती तुमची होईल. म्हणलं नाही, आम्ही क्लेम केला, एवढं वर्ष झालं ती जागा येणे वगैरे करून आणली आणि तुम्ही असं कसं मागताय? इव्हन त्यावेळेस जाऊन शिष्टमंडळ वगैरे पत्रकारांचं पालकमंत्री, मला वाटतं त्यावेळेस चंद्रकांत दादा पाटलांना भेटले. ते मराठा आरक्षण समितीचे त्यावेळेस अध्यक्ष होते, आजही तेच अध्यक्ष आहेत. मग तुम्ही समन्वय घडावा म्हणलं. त्यावेळेस समाजाचं प्रेशर एवढं होतं, इव्हन त्यावेळेस ती जागा सकल मराठा समाजाला मिळाली पण असते. पण सकल मराठा समाजाच्या ट्रस्टमध्ये असणारे 2 पत्रकार क्षेत्रातले महत्त्वाचे माणसं म्हणजे आदरणीय राजा माने साहेब आणि किसनजी दाडगे साहेब म्हटले पत्रकारांबरोबर आपल्याला संघर्ष नको आहे. 15 वर्ष झालं त्या प्रश्नात आम्ही पण आहेत, हा विषय कुठेतरी संपला पाहिजे. आम्ही म्हटलं ठीक आहे साहेब. म्हटलं आम्ही बसलो, मिटिंग केली आणि पत्रकार बांधवांच्या श्रमिक पत्रकार संघामध्ये गेलो आम्ही स्वतःहून की आमचा क्लेम आम्ही घेतोय, आम्हाला लेखी पाहिजे. कलेक्टर साहेबाकडे गेलो, आमच्या त्या जागेवरचा आम्ही क्लेम माघार घेतोय. पत्रकार बांधवांचा जर प्रश्न सोडवला असला घराचा तर आम्ही माघार घ्यायला तयार आहे. आम्ही क्लेम तो माघार घेतला आणि तो वसतिगृहाचा विषय तर अजून तसाच प्रलंबित आहे. शासन असंच वर्षानुवर्षी 40 वर्ष जसं आरक्षणामध्ये फसवते तसंच वसतिगृहाच्या बाबतीत फसवते. आत्ता मागच्या आठवड्यात एक जाहिरात निघाले, सोलापूर शहरातल्या बिल्डिंग मालकांनी भेटा, वसतिगृह तिथं चालवायला द्यायचं म्हणून. इव्हन कलेक्टर साहेबांनी मला निरोप दिला की कोण चालवणारी संस्था असेल तर सांगा. बिल्डिंगच नाहीत सोलापुरात. मी त्यांना सांगितलं लेडीज हॉस्टेलच्या पाठीमागं वर्षानुवर्षे धुळखात पडली एक बिल्डिंग, ती बिल्डिंग तुम्ही मराठा वसतिगृहाला द्या. नाही, ती देऊ शकत नाही. म्हणजे ठीक आहे साहेब, म्हणलं ते चालवू शकत नाही. त्यासाठी परतचा संघर्ष आम्ही करतोच, परत वसतिगृहाचा संघर्ष आम्ही निश्चित करू. सकल मराठा समाजाचा सोलापुरात मोठा मोर्चा निघाला. त्यावेळी जिल्ह्यातून पैसेही मोठ्या प्रमाणात जमा झाले. परंतु जे पैसे जमा झाले त्यामध्ये माऊली पवारांनी करोडो रुपयाचा अपहार केला असा आपल्यावर आरोप होतोय, खरं आहे का? बरोबर आहे. आज मीडियाच्या माध्यमातून जाहीर बोलायची संधी मिळाली मला ह्या आरोपाबद्दल, अतिशय चांगली गोष्ट आहे. जिल्ह्यातून पैसे आणले नाहीत. ज्या त्या तालुक्याला आम्ही मिटिंगला गेलो त्या मिटिंगमध्ये तो निधी त्या तालुक्याच्या प्रतिनिधीला दिला. आम्हाला पैसे नको, आम्हाला माणसं पाहिजे मोर्चाला. म्हटलं जो निधी जमा झाला, मोर्चा झाल्या ती जिल्ह्याची मिटिंग घेतली आम्ही. त्या जिल्ह्याच्या मिटिंगमध्ये सगळा खर्च सादर केला, जो काय निधी झाला तो. आणि उर्वरित पैशातून त्यावेळेसच ठराव घेतला आम्ही. उर्वरित पैशातून मराठा वसतिगृह 500 मुलींचं, मराठा भवन हे जे आमच्या संकल्पना आहेत त्यासाठीच हा निधी वापरला जाईल म्हणून तो आजही ब्रह्मदेव दादा माने बँकेत आम्ही मिटिंग झाल्यानंतर प्रॉपर ट्रस्टची स्थापना केली. त्या ट्रस्टवर पैसे ज्या लोकांनी दिले त्या लोकांनी सह्या करून लिहून दिले, माऊली ह्यात एक पण पुढारी घेऊ नका. पुढारी घेतला की ह्यात राजकारण चालू होते. नॉन पॉलिटिकल लोक घेऊन एक ट्रस्ट स्थापन केली. ज्या ट्रस्टवर माननीय राजा माने साहेब आहेत, माननीय किसनजी दाडगे आहेत, आज LHP उद्योग समूहाचे प्रमुख माननीय शरद ठाकरे साहेब आहेत, त्यानंतर राजाभाऊ सुपाते आहेत, दत्ता मामा मुळे आहेत, माननीय उत्तरा बर्डे आहेत, ॲडव्होकेट नलिनीताई जगताप आहेत, मी स्वतः आहे, रवी मोहिते आहेत, CA नीलकंठ वागचौरे साहेब आहेत. ही सगळी सोलापूर शहरातली मंडळी सोलापूर शहरवासियांना माहिती आहे आणि त्या ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे. आता ह्या सगळ्यांची मी नावं घेऊन मी सांगतोय, या ट्रस्टवर एकही रुपयाचा अपहार झालेला नाही. मोर्चानंतर एकही रुपया कोणाला मागायला गेलो नाही. सगळा हिशोबाचा आम्ही हिशोब सगळ्या जिल्ह्याला दिलेला आहे. त्यावेळेसच्या न्यूजपेपरमध्ये आम्ही त्या बातम्या छापून आणल्या आहेत.
आरोप साहेब करणं सोपं आहे. तुम्ही आरोप म्हणताना माझं आव्हान आहे त्यांना अजूनही ओपनली कुणाला डाऊट वाटतं त्यांनी कधी यावं. माने बँक पार्क चौक शाखेत जाऊन एफडी तिथे तुम्हाला बघायला मिळेल. आज ती 20 लाख रुपयाची एफडी आज 35 लाखावर गेली. हे आमच्याकडे लोकांना वाटलं असेल ना विश्वासानं की हेच पोरंही सांभाळू शकतात म्हणून. आणि या ट्रस्टमधले मी जी नावं घेतलीत आम्ही करोडने अपार केलास तर एवढे नावाजले लोक घेतले नसते ना ट्रस्टवर. काय गरज आहे. आमची बॅकग्राऊंडच ते ना आम्हाला प्रॉम्प्टली प्रामाणिकपणे समाजाचं काम उभा करायचं आणि आम्ही काम उभा करतो आणि करत राहणार. आरोप होणारे होत असतात. आरोप कुणावर होत नाहीत साहेब. कुणावर आरोप होत नाहीत सांगा ना. चांगलं काम करत असताना आरोपही होत असतात. आम्ही त्या आरोपांना जुमानत नाही. ज्यांना अजून कुणाला शंका आहेत ओपन माझं ऑफिस कधी उघडं असतं कधी मला माझा नंबर सगळ्याला माहिती आहे कधी मला फोन करा. सगळ्या शंका इवन तुम्ही आत्ता बोलले ना विरोधी गट 2 आहेत त्या गटाबरोबरही बैठक घेऊन प्रत्येकाला एक एक प्रत दिले काय खर्च झाला आणि काय शिल्लक राहिलं आणि शिल्लक कुठे ठेवले. अजून काय पाहिजे ह्याच्यापेक्षा वेगळं. आणि आरोप होत असतात. पॉलिटिकल आपण घेणार नाही असं पहिल्यांदा तुमचा ठराव झाला होता आणि बरोबर. ठरलं होतं. हो. मग यामध्ये राजाभाऊ सुपाते आणि उत्तरा बर्डे यांच्यावर आरोप होते की माऊलींनी त्यांना म्हणजे जवळच्या आहेत आपल्या मर्जीतले आहेत म्हणून घेतलं असा आरोप होता. त्यांचं योगदान मोर्चामधलं बघत असाल नलिनीताई जगताप आणि उत्तरा बर्डेंचं महिलांमध्ये टॉपचं योगदान आहे. हे तुम्हाला बघावं लागेल त्यांना काउंट करावं लागेल. ट्रस्टमध्ये 2 महिला पाहिजे. इवन ट्रस्टसुद्धा मोठी करणार आम्ही. जिल्ह्यातल्या कोणालाच घेतलेलं ना आत्ता. आम्ही जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याचा एक एक प्रतिनिधी त्यात इन्क्लूड करणार आहे. काय झालं आहे ट्रस्टचं फक्त तेवढंच काम आहे पण ट्रस्टसाठी जे आंदोलनं जे काय कारवाई करावी लागते पुढची ती सगळं आम्ही आत्ता मर्यादित लोकच करतो. पण ट्रस्टचा विस्तार होणार आहे. ट्रस्ट वाढणार आहेत. हे भविष्यातले प्लॅन आहेत. पण आपल्या हातातच आत्ता काय नाही. आरक्षणाचा लढा लढणारच आहे. आणि तुम्ही म्हणते राजाभाऊ सुपाते या मोर्चामध्ये लीडचं काम केलं. निधी जमा करण्यामध्ये राजाभाऊ सुपाते होते. राजाभाऊ सुपाते जरी मोहिते पाटलांचे असले तर अथोराईज कुठल्या पक्षाचे पदाधिकारी नाहीत. उत्तरा बर्डे कुठल्या पक्षाची पदाधिकारी नाही आहे. ह्याने काम केलं ह्यांचं काम तुम्ही विसरणार का. पक्षाचा कुठला बॅनर आहे का त्यांच्याकडं. त्यांनी काम केलं ना त्या लोकांना तिथे घेतलं आम्ही. ही जी नावं घेतली त्या लोकांनी काम केले. बरं राजा माने साहेबांनी जरी काम केलं नसलं एवढा मोठा अनुभव आहे. आज राज्याच्या पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे ते अध्यक्ष आहेत. शरद ठाकरे साहेबांचा अनुभव मोठा आहे. शरद साहेब आम्हाला ते DSR फंडचा असतो तो कसा मिळवायचा आम्हाला नॉलेज नाही आहे त्या माणसांना आहे. ही मार्गदर्शक माणसं असलं म्हणजे आम्ही शिस्तीत काम करू म्हणून ही 2 ज्येष्ठ माणसं घेतलेत आम्ही. दाडगे साहेब सकाळ फाउंडेशनची एवढी मोठी ट्रस्ट पुण्यातले आज तिथं ते डेप्युटी चीफ मॅनेजर आहेत. ह्या लोकांचा अनुभव आहे ना. अनुभवी माणसं पण लागतील ना आपल्याला त्यामुळे त्या लोकांना घेतले. माऊली पवार यांचा हा सविस्तर असा संवाद बिहार कट्ट्यावरती. एक उद्योजक ते सकल मराठा समन्वयक असा प्रवास त्यांनी इथं विशद केला. याबरोबर जेव्हा आपण हे सगळं समाजकारण करतो तेव्हा बोटं दाखवणारी व्यक्ती ज्या असतात किंवा एखादी आपण प्रवृत्ती असं ज्याला म्हणू तर त्या देखील असतात. पण याला आपण काही जुमानत नाही. आपण जे काम केलंय ते प्रामाणिकपणे केलंय आणि ज्यांना कोणाला अगदी हिशोबच हवा असेल तर त्यांनी तो जाहीरपणे पाहावा असं आव्हान देखील त्यांनी या माध्यमातून दिलेलं आहे. अनेक प्रश्न आहेत. छोटीशी विश्रांती आपण या ठिकाणी घेतो. बिहार गट्ट्यावरती आज आपण उद्योजक तथा सकल मराठाचे समन्वयक माऊली पवार यांचे संवाद साधत आहोत. ब्रेकवर जाण्यापूर्वी खरं तर चर्चेतले मुद्दे होते त्यांना सगळी सुरुवात झालेली होती. तर हा जो प्रवाह आहे तो पुढे आपण कायम ठेवतो. माऊली पवार मराठा समन्वयक पदाचा वापर ठेकेदारी आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी करतात असा आपल्यावर आरोप होतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न केला. या तुमच्या प्रश्नाबद्दल बऱ्याच लोकांना डाऊट आहे ते क्लिअर करून टाकू आजच्या बिहार कट्ट्यावर. मी सिव्हिल इंजिनियर आहे. माझे वडील ठेकेदारच होते. कामगार झाल्यानंतर त्यांनी 1992-93 साली जांभीलची नोकरी सोडून ठेकेदार झाले. कॉन्ट्रॅक्टर कामाक्षी कन्स्ट्रक्शन म्हणून रजिस्ट्रेशन होतं त्या काळात वडिलांचं. आणि ते सगळ्या धंद्यातल्या व्यवसायातला व्याप बघून त्यांनी मला सिव्हिल इंजिनियर केलं. मी 1999 साली सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून रजिस्ट्रेशन केलं. मी सिव्हिलची कामं करतो. मी क्रांती मोर्चा 2016ला चालू झालं. 21 सप्टेंबर 2016ला सोलापूरचा क्रांती मोर्चा चालू झाला. त्याच्या अगोदर काय करत होतो तर कॉन्ट्रॅक्टरच होतो. मग क्रांती मोर्चा काढला म्हणून व्यवसाय सोडून द्यायचा का. त्याच्या अगोदर बिल्डर होतोच ना मी.
त्याच्यानंतर ठेकेदारी लय मोठ्या प्रमाणात मिळवले असं जर म्हणत असतील तर माझ्या नावावर कुठं काम चालू आहे माझं आव्हान द्यायचं. माझं आव्हान आहे की माऊली पवार तुम्ही हे काम करता. माझ्या गावातलं तीर्थक्षेत्राचं काम फक्त मी करतोय, ते पण माझ्या नावावर नाही. माझे मित्र आहेत एक ठेकेदार, त्यांच्या नावावर काम आहेत. माझ्या गावातलं एक चांगलं मोठी भव्य वास्तुशिल्प माझ्याकडून व्हावं म्हणून रितसर टेंडर पद्धतीनं ते काय असं मॅनेज करून रिलेशन वापरून माझं त्या अजून एक आव्हान आहे महत्त्वाचं. मी कुठल्या आमदारकडं, कुठल्या खासदारकडं, कुठल्या मंत्र्याकडं ठेकेदारीसाठी मला काम द्या म्हणून जर गेलो असेल तर मी उद्यापासून समाजकारण बंद करतो. मी माझ्या गटसोर माझा पिढीचा चाललेला व्यवसाय मी सोडून द्यायचा का? सोडून द्यायचं का? मी सिव्हिल इंजिनियर आहे, म्हणजे व्यवसाय सोडून द्यायचा? मी व्यवसाय करणारच ना. पहिला कुटुंब बघावं लागेल, मग समाजाचं काम बघावं लागेल. माझं कर्तव्य आहे. बरं ते करत असताना आता माझी फ्रेमच तयार झाली मराठा समन्वयक म्हणून, सकल मराठा ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून. मग मी हे सोडून द्यायचं का सगळं? असं काय कुठं लिहून ठेवलं का? मला हे सांगा, मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी हा व्यवसाय करायचा नाही, हे काही असायला अर्थ नाही ह्या गोष्टीला. बरं मी ठेकेदारीसाठी कोणाचा वापर केला नाही. माझ्या गावातलं एक तीर्थक्षेत्र विकास माझ्या कुलदैवताचं काम आहे, ते मी करतोय. त्याच्या व्यतिरिक्त शासनाकडे माझं एकही काम चालू असलेलं मला दाखवावं, मी उद्यापासून सगळं सोडून देतो. बरं झालं तुम्ही हे प्रश्न विचारला. उगीच ठेकेदारीचे आरोप होते, हे होते, ते होते. आम्ही काय सफर करतोय ठेकेदार आत्ता, कॉन्ट्रॅक्टर आत्ता, ते आम्हाला माहीत आहे. सोपं नाही आहे. बरं ठेकेदार हा व्यवसाय नाही का? ॲज पर रूल्स तुम्ही ठेकेदारी 3 लाखाच्या पुढची सगळी कामं तुम्हाला टेंडर पद्धतीने घ्यावं लागतात. कॉम्पिटिशनला एवढी मोठी लोकं येतात, तुम्ही जरा त्याचा अभ्यास करा. तुम्हाला बिलोला जाऊन काम 100 रुपयाचं काम ठरलं असेल तर ते 99 रुपयाला 98 रुपयाला करायचं, कॉम्पिटिशनला जाऊन करावं लागते. ह्याचा अर्थ काय? समाजाचं काम केलं म्हणजे सगळं बंद करून तेच करायचं का? असं नाही ना. व्यवसाय व्यवसाय जागी ठेवा, समाजकारण जागी ठेवा. आणि आम्ही ते कधी गल्लत येऊ दिलं नाही. या नावाचा उपयोग मी इव्हन माझ्या लेटर पॅडचा सुद्धा, सकल मराठा समाजाच्या लेटर पॅडचा उपयोग सुद्धा मी कधीच 2 नंबर धंद्यासाठी केला नाही, कधीच मला शिफारसाठी केलं नाही. करत असतील बाकी लोक, मी केलेलं नाही. मला असं पत्र दाखवून द्या, ह्या नावावर ही कामं केली, ह्या नावावर ती कामं केली. या लेटर पॅडचा वापरसुद्धा मी खूप काळजीने करतोय. तो फक्त समाजाच्या प्रश्नासाठीच. मग ते मंत्र्याला निवेदन देणं असो, आमदारला निवेदन देणं असो, किंवा कलेक्टर ऑफिसला निवेदन देणं असो, तहसीलला असो. मी माझी आचारसंहिता ठरवून घेतली आणि या बॅनरचा वापर दुरुपयोग जर कोण करत असेल तर ते दुर्दैव आहे समाज. त्याला समाजाने जाब विचारा. आणि जर मी करत असेल तर मला बी जाब विचारायचा अधिकार समाजाला आहे. तर साहेब, आपण पाहतो की आपण म्हणालात की मराठा आरक्षणासाठी म्हणजे सोलापुरात एक जहाल आणि मवाळ पद्धतीने आंदोलनं झाली. आपल्या पुढाकारातून कशा पद्धतीने आंदोलनाचं हे स्वरूप राहिलं आणि त्यातही तुमच्या लक्षात राहील असं आंदोलन कुठलं म्हणताय? कारण राज्यामध्ये आपण पाहतो की सोलापूरचा लढा हा विशेष चर्चेत राहिलेला, लक्षवेधी राहिलेला. मुळात म्हणजे सकल मराठा समाजाची मुवमेंट 21 सप्टेंबर 2016ला जो मोर्चा निघाला ना साहेब, मराठवाड्यात ही मुवमेंट प्रचंड तीव्र आहे, प्रचंड तीव्र आहे. मनोज जरांगे पाटलांना प्रतिसाद मराठवाड्यात जेवढा आहे त्याला तोड नाही. महाराष्ट्रात आहे सगळ्या, पण मराठवाड्याची कोण बरोबर इतर महाराष्ट्र करू शकत नाही, कारण मी त्याचा साक्षीदार आहे. सोलापुरात सगळ्यात जास्त मोठी का? पश्चिम महाराष्ट्रातला पहिला मोर्चा सोलापूरला निघाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातला पहिला मोर्चा सोलापूरला निघाला आहे. त्यानंतर बाकी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे वगैरे. परत एकदा सांगतो, मनोज जरांगे पाटील मराठवाडा सोडून पहिल्यांदा सभा कुठे घेतली आहे, पहिल्यांदा मान सोलापूरला मिळाला. का? चळवळ त्यांना कशी चालते सोलापूरला त्यांना माहिती. या चळवळीतल्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांना माहिती आहे. नेतृत्व सगळ्या महाराष्ट्रासमोर बघितलं तुम्ही कसं आलं ते. मनोज जरांगे पाटील हे माझे सहकारी आहेत त्या मोमेंटमधले. त्या मोमेंटमध्ये मी मनोज जरांगे पाटलांना किती वेळा भांडवलं, तुम्ही मनोज भैया तुम्ही उपोषण करू नका, उपोषण करू नका. सारखं किडनॅप बिचारे सुचलेले असते. मी किती वेळा आग्रह केला आहे, पण नाही. त्यांचं चळवळीवरचं प्रेम अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, आम्ही चळवळीत काम करणाऱ्या माणसाला माहिती आहे. पण अजून एक महत्त्वाचं सांगतो साहेब, मोमेंटमध्ये बघा ते बिचारा 5 का 6 दिवसानंतर संभाजीराजे गेले त्यांना भेटायला तिथं आंतरवाली सराटीला. राजेशच्या घरातून आलेत, महाराजांचे वंशज आलेत म्हणून त्याने त्या दिवशी पाणी पिलं. 4-8 दिवस झाले. स्वतः शाहू महाराज, संभाजीराजांचे वडील शाहू महाराज तिथे गेले, त्यांच्याकडून एकदा पाणी घेतलं त्याने. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा माऊली पवार आंतरवाली सराटीला आमचं साखळी उपोषण सोलापुरात चालू असताना मी गेलो.
मीडियाची प्रेस समोर चालू होती. मनोज भैया तुम्ही पाणी पिलंच पाहिजे म्हणून मी आव्हान केलं. मी 50 लाख सोलापूरवासियांकडून मी तुम्हाला विनंती करतोय, एक तर समाजाला नेतृत्व मिळत नाही आणि ते आम्हाला गमावायचं नाही. आरक्षणचा लढा 40 वर्ष झाला चालू आहे, पण तुमच्यासारखा नेता आम्हाला गमावायचा नाही, तुम्ही पाणी पिलं पाहिजे म्हणून आग्रह केला. ठीक आहे माऊली दादा, मी तुमचं ऐकतो म्हणले. त्या दिवशी त्यांनी पाणी पिलं. माझ्यासोबत ॲडव्होकेट श्रीरंग लाळे होते, प्राध्यापक विशाल गरड होते. त्यांना आग्रह करून आम्ही त्या दिवशी पाणी प्यायला. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आज महाराष्ट्र ज्याचं जग नाव घेते, रेकॉर्ड ब्रेक सभा ज्यानं जगात गाजवली, त्या माणसानं त्या गोष्टीची दखल घेतली. हा माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. सोलापूरमध्ये आंदोलन करत असताना साहेब 1 येऊन तास 15-20 मिनिट 1 तास येऊन आंदोलन करणं वेगळं, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 12 दिवस सलग साखळी उपोषण करून दाखवा करता आंदोलन काय ते. सलग साखळी उपोषण करत असताना माझ्यावरचे 2 सहकारी आहेत, प्रशांत देशमुख, प्रकाश डांगे. आमरण उपोषण 7 दिवस केलं त्याने, कुटुंबाचा कुणाचा न विचार करता समाजासाठी. मी करू शकतो का तर नाही. मला फक्त तेच नव्हतं, आमरण उपोषण केलं की जागा सोडता येत नाही. मला जिल्ह्यातले बी तालुक्याचे सगळे उपोषणच बघायचे होते. त्यावेळेस बऱ्याच लोकांशी समन्वय साधत होता. मी ते उपोषण सोडून एक मयत झाले. मी या तुमच्या BR कट्ट्याच्या माध्यमातून सांगतोय, विलास क्षीरसागर नावाचा तारापूरचा माळी समाजाचा युवक मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आज आत्मदान दिलेलं आहे. मी त्याच्या मैत्रीला जाऊ शकलो. मी जर आमरण उपोषणाला असलो असतो गेलो जाऊ शकलो असतो का नाही. आणि हे OBC मराठा वगैरे जे वाद लावायचे प्रयत्न चालू आहेत ना साहेब, का परवा दिवशीची जे क्लिप आहे व्हॉट्सअपला काढून बघा तुमच्या रेकॉर्डला. असे एक वंजारा बांधव आहे, बीड जिल्ह्यातली एक महिला आहे, तिने सुद्धा म्हणते की मराठा समाजाला OBCतून 50% आत आरक्षण दिलं पाहिजे. कारण साहेब प्रचंड मुलं आहेत मराठवाड्यातली खास करून. 31 मे 2016चा पेपर काढून बघा. पेपरचं नाव सांगतो मी, लोकमत. त्या पेपरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, विदर्भातले, मराठवाड्यातले, महाराष्ट्रातल्या काही भागातले मराठे मुंबई म्हणजे भारताची आर्थिक राजधानी, सिग्नलवर भीक मागताना दिसतील. लढायचं नाही त्यांनी. बोरवली स्टेशनवर, अजूनही सांगतोय, बोरवली स्टेशनवर माढा तालुक्यातील केवड म्हणून गाव आहे, नाव घेऊन सांगतो साहेब मी आज. तिथं सगळे आम्हाला मराठा समाजाचे आहेत, त्या केवड गावातले. मुंबईमध्ये जे डबेवाले आहेत ना साहेब, ते सगळे मराठा समाजाचे आहेत. आज गोदीमध्ये काम करणारा कामगार कुठला आहे? मराठा समाज आहे. म्हणजे वर्षानुवर्षे हमालीच करायची, वर्षानुवर्षे डबेच द्यायचे. हे कुठली पद्धत? आम्ही शिक्षण शिकायचं नाही, आम्ही नोकऱ्या मिळवायच्या नाही शासनाच्या. तो लढा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा लढा आज योगायोगाने एकदम प्रामाणिक नेतृत्वाखाली आला आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि निश्चित मराठा समाजाला OBCमधून 50% आरक्षण मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. आणि या मुवमेंटमध्ये काम करत असताना अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे हा विषय सांगावासा वाटतो. 2018 नोव्हेंबरमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन आझाद मैदानमध्ये करत होतो. विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी SEBC आरक्षण डिक्लेअर केलं. आरक्षणाचा जल्लोष आम्ही आझाद मैदानमध्ये करत असताना योगायोगानं त्या काळातले शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ह्या आझाद मैदानमध्ये आम्हाला भेटायला देता आले. माझा योग बघा साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्या मोमेंटमध्ये मला त्यांचं स्वागताचं भाषण मी केलं आणि परत भाषण उद्धवसाहेब ठाकरेंनी केलं. एवढ्या मोठ्या माणसासमोर या सर्वसामान्य कुटुंबातल्या कामगाराच्या मुलाला, शेतकऱ्याच्या मुलाला संधी मिळाली भाषण करायची आझाद मैदानमध्ये. हा माझ्या जीवनातला म्हणजे सोपी गोष्ट नाही. तो एक क्षण. आणि उद्धव साहेबांनी भाषण झाल्यावर मला हात देऊन वर घेतलं स्टेजवर. मला विचारलं या मैदानमध्ये आत्ता तातडीनं लगेच सोडावा असा प्रश्न कुठला म्हणून मला प्रश्न केला. मी उद्धव साहेबाला सांगितलं, साहेब ही समोर मंडपात जी दिसते त्या महिला, या महिला नसून या मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आत्मबलिदान दिले त्यांचे कुटुंबीय आहे साहेब. तुम्ही त्यांना 10 लाख रुपये तुमच्या सरकारमधून देणार होता आणि शासकीय नोकरी देणार होता. हा तातडीने सोडवायचा प्रश्न आहे. त्या प्रश्नावर तुम्ही जर फोकस केलं तर साहेब ह्या आज आम्ही व्यवस्थित आमच्या घरी जाऊ की साहेब तुम्ही आम्हाला न्याय दिला. योगायोगानं त्या सगळ्या कुटुंबांना शासनानं मदत केली. त्या सगळ्यांना ते शासनानं 10 लाख रुपये मदत पण दिली आणि शासनाने शासकीय सेवक पण घेतलं. त्यावेळेस उपस्थित दिवाकर राव होते, त्यावेळेसचे परिवहन मंत्री होते, रामदासभाई कदम होते, आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ह्या सगळ्यांचं त्यावेळेस योगदान आहे की माझ्या आयुष्यातला मी स्वतः साक्षीदार असलेलं एकदम अनमोल क्षण आहे. नाही, मराठा समाज गरीब आहे, मराठा समाजांना एवढ्या वर्ष झालं आरक्षण दिलेलं नाही हे म्हणता तुम्ही सगळं बरोबर आहे. पण आजपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री मराठाच राहिले जास्त वेळा.
आणि खरं मराठ्यांना आरक्षण दिलं ते देवेंद्र फडणवीस एका ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी दिले. बरोबर. मग मराठा समाजाच्या नेत्यांनी अन्याय केला नाही का मराठा समाजावर? मुख्यमंत्री कुठल्या एका जातीचा नसतो. मुख्यमंत्री पद हे मुख्यमंत्री पद असतं. आज आरक्षण मिळायची वेळ आली, मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. कुठल्या समाजाचे आहेत? मराठा समाजाचे. ते सिच्युएशन, त्याची तीव्रता शासनाच्या लक्षात तेवढी यायला पाहिजे. आज 200च्या आसपास मुलांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्या. त्याची तीव्रता एवढी मोठी आहे की तुम्ही बघताय उद्याच्या 20 जानेवारीला आम्ही जर चालत निघालो तर शासनाची काय अवस्था होईल. आम्हाला आता उद्या मिटिंग आहे आमची अंतरावली सरडीला, त्याचं नियोजन करायची मुंबईची. सगळ्या महाराष्ट्रातून उद्या लोक बोलवले. हे सोपं नाही. त्याची तीव्रता किती असते त्याच्यावर डिपेंड आहे. त्यावेळेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेसचे जे नेतृत्व असतील, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठी झाले असतील, तेवढी तीव्रता नसेल. एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पण काम केले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या. त्या काळापासून मी बघतोय मोर्चे एवढे मोठे निघाले, आरक्षणासाठी एवढे मोठे मोर्चे निघाले, म्हणून तर आरक्षण त्या काळात मिळालं. पण ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं, सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. परत हा लढा चालू झाला. योगायोग असा आला, मनोज भाई आमचे उपोषणाला बसले, तिथं पोलिसांनी आमच्यावर उपकार केले, जे आज महाराष्ट्र बघते. परत समाज सगळा एकमुखी मनोज भाईच्या नेतृत्वाखाली आला. आज आम्ही हा लढा उभा केला आहे. आणि निश्चित कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण या मुख्यमंत्र्याला द्यावं लागेल. आमचे नेते माननीय मनोज जरांगे पाटलांना विश्वास जेवढा मुख्यमंत्र्यावर आहे, योगायोगानं उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, अजितदादा पवार आहेत, सगळ्या राजकीय पक्षांची इच्छा आहे. पण BR न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, मला माहीत नाही मी काय सांगतो ते, पण एक फॅक्ट सांगतोय. या एकानेही सभागृहात नागपूरच्या अधिवेशनात म्हणलं नाही की 50% आत OBC मधून आरक्षण द्या म्हणून. ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे. मग सगळ्याच पक्षी राहतात तिथं, कुणालाच माफी नाही. एक सत्य परिस्थिती अशी आहे, आम्हाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण कसं देणार हे शासनानं अजून स्पष्ट केलेलं नाही. आणि आता जर फसवणूक झाली तर हे सरकार तुम्हाला परत दिसणार नाही. फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण का टिकलं नाही? फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण त्यांची सत्ता असताना त्यांनी ज्या पद्धतीनं बाजू उच्च न्यायालयात मांडली, उच्च न्यायालयाला पटली, त्यावेळेस आरक्षण मिळालं. अपीलकर्ते जे आमच्या विरोधात गेले त्यांनी दिलेलं आरक्षण सुप्रीममध्ये टिकलं नाही. सुप्रीमच्या काळात फडणवीस साहेब नव्हते, त्यावेळेस उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते. कोविडचा काळ होता. सुप्रीम कोर्टचे जज दिल्लीत बसत होते, वकील समोरासमोर होत नव्हते. त्यावेळेस ऑनलाईन सुनावणी चालत होती, सुनावणी ऑनलाईन चालत होती, समोरासमोर चालत नव्हती. इव्हन म्हणजे जे याचिकाकर्ते होते त्यांनासुद्धा समोर यायचं आलं नव्हतं, कारण कोविडचं एवढं प्रचंड हे होतं. त्या पद्धतीत त्यावेळेस ज्या पद्धतीनं राज्य शासनाने दखल घ्यायला पाहिजे होती त्या काळातल्या, इव्हन ट्रान्सलेटर भाषांतर करणारे जे पाहिजे होते, मराठीतून इंग्लिशमध्ये भाषांतर करणे वगैरे, ते ट्रान्सलेटरसुद्धा त्यावेळेस सुप्रीम कोर्टात पुरवले गेले नाही शासनाकडून. हे आमचं दुर्दैव आहे. एवढा मोठा लढा आहे, ह्याचं राजकारणच जास्त झाले. बेनिफिट समाज झाला नाही. 200 युवक मिले तरी अजून सरकारला जाग आलेली नाही. आता ह्याच्या पुढं कोण आत्महत्या करू नये असं मी कळकळीचं आवाहन करतो. आता यांच्या नरडीचा घोट घेऊ आपण, आता जर आरक्षण नाही दिलं तर. आणि टिकणारं आरक्षण ह्या सरकारकडून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. माऊली पवार कुणाचंच ऐकत नाहीत, स्वतःचंच म्हणणं खरं करतात. माऊली पवार समोरच्यांना बोलूच देत नाहीत. माऊली पवार सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मराठा दुसरा चेहरा तयार होऊ देत नाहीत, असे अनेक आरोप आपल्यावर होतात. काय सांगाल? मी BR गट्ट्याच्या माध्यमातून आवाहन करतो, इकडं गर्दी कमी आहे मराठा समाजाचं काम करायला. माझं आव्हान आहे, ओपन टू ऑल आहे. मी का अडवाला कोणा दारात जात नाही, तुम्ही येऊ नका म्हणून. ओपन टू ऑल आहे, करा ना यार. जो करल तो मोठा होईल. आज मला BR गट्ट्यावर मी काहीतरी काम करत असल्याशिवाय बोलला का तुम्ही? आज ST महामंडळात अधिसंख्य पदावर 591 पदाची भरती झाली. जे मुलं 2014-2019 आरक्षणामध्ये अडकले होते. ESBC नावाचं आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं होतं, त्या काळातल्या नियुक्त्या रखडल्या होत्या. SABC नावाचं आरक्षण कोण दिलं होतं? देवेंद्र फडणवीस दिलं होतं, त्या काळातल्या नियुक्त्या रखडल्या होत्या. आम्ही आझाद मैदानमध्ये जाऊन आंदोलन केली, आम्ही सोलापुरात आंदोलन केली, तेव्हा त्याचं फळ मिळालंय. आज उद्याच्या गुरुवारी शेवटची 43 पोरांची तुकडी जॉईन होते आज ST महामंडळात. सोलापूर डेपोचं सांगतो 591 पोरं, 112 पोरं आम्ही MSCBत लावले. ही त्या काळातले आरक्षणातले लाभार्थी, पण ते आरक्षण टिकलं नाही म्हणून त्यांना सर्व्हिसमध्ये घेतलं नाही. हे कुठला नाही? तुमच्या ठरलेल्या परीक्षा, तुमच्या ठरलेल्या पॅटर्न, सगळ्या मुलाखती झाल्या, तुमचे मेडिकल झाले, तुम्ही आम्हाला न्याय देत नसेल तर? माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला न्याय दिला. आम्ही जल्लोष केला, महाराजांवर आश्वारोड फुलं उधळली, त्या पोरांना सर्व्हिसमध्ये घेतले. आणि साहेब मी ओपन टू ऑल म्हणतो, मी
माणसं नाहीत काम करायला. मी स्वागत करतो सगळ्यांचं. मी कशाला कोणाला अडवू तुम्ही येऊ नका म्हणून. असं एक उदाहरण सांगा की मी त्यांना करू दिलं नाही. आणि ऐकून घेतल्याशिवाय साहेब माणूस मोठा होत नसते. मी ऐकून घेतोय. बिहार कट्ट्यावर तुम्ही आता किती मोठे मान्यवर ओरडत आत्तापर्यंत. आज ही चळवळीची धग जिवंत ठेवली आहे. किती जिल्ह्यात जिवंत आहे. आज पैशाचा हिशोब देणारा जिल्हा महाराष्ट्रातला एकमेव सोलापूर आहे. पैसे एफडी गेलेत, पैशात वाढ झाली. तरी मगाशी म्हणलं की समाजाचं काम करत असताना तुम्ही कुठल्या अपेक्षा ठेवू नका. योगायोगानं बहुसंख्य समाज सगळा ह्या 9 तालुक्यातनं आहे. आमची टीम नेटवर्क खूप मोठं उभं राहिलं आहे. प्रत्येक तालुक्यातनं उभं राहिलं आहे. खूप मोठे सहकार्य आहेत. आणि सोलापूरनं साहेब मला सांगा ह्या मुंबईमध्ये काम करत असताना जे सहकार्य राजनभाऊ जाधव, पुरुषोत्तम बर्डे साहेब, नानासाहेब काळे, चंद्रकांतजी वानकर, संतोषभाऊ पवार, विनोददादा भोसले, ही राजकारणातली जी मंडळी आहेत ही माझ्यावर विश्वास ठेवून काय येतात. 7 वर्षाचा ग्राफ त्यांच्यासमोर आहे. खोटं बोलून चालत नाही. राजकारणात आजचा शब्द उद्या बदलू शकतो माणूस, पण हे समाजासमोर चालत नाही. परत तुम्हाला फेस करावं लागते. आज सारथीच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्याला 7 कलेक्टर मिळालेत. एवढी मोठी संस्था आज सारथी कुठे मिळाली. मराठा क्रांती मोर्चाने मिळाली. आज 475 कोटीच्या पुढचा निधी सोलापूर जिल्ह्यात वाटला मी अण्णासाहेब पाटील महामंडळ. हे कशानं झालं. मराठा क्रांती मोर्चाने मिळालं. 6500 पोरांना त्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय करता आलेत. हे मराठा क्रांती मोर्चाचं फळ आहे. हे कुठल्या राजकीय पक्षाचं कुठल्या आमदार खासदार मंत्र्यांना मिळालं नाही. हे या चळवळीची यश आहे. हे सरकारवर दबाव आणणं हे आम्ही सगळं मिळवलं आहे. आणि ही चळवळ जिवंत राहण्यासाठी माझं आव्हान आहे. अजूनही किती लोक येऊ द्या, आम्ही सामावून घ्यायला तयार आहे. किंवा त्यांची त्यांनी स्वतः करू द्या. ओपन टू ऑल आहे. माऊली पवाराला समाजाने मोठा पाठिंबा दिला. माऊली पवार समाजात मोठे झाले. परंतु माऊली पवार समाजातील फक्त 4च लोकांचं ऐकतात. तुमचं म्हणणं बरोबर आहे साहेब. 4 लोक जर चांगलं सांगत असतील तर त्यांचं ऐकलं पाहिजे का नाही ऐकलं पाहिजे. चांगलं सांगत असेल, चुकीचं सांगितलं ऐकायचा विषयच येत नाही. 4 लोकांचं ऐकतो असा विषय नाही. जी 4 कोण मला सांगत असतील तर त्यांनी योग्य सांगितलं तर मला ऐकावं लागणार. त्यांनी अयोग्य सांगितलं तर मी ऐकत नाही. मला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मी जातच नाही. माझं लेटर पॅडच बाहेर काढत नाही. मला पटलं. आज काल मी करमाळा तालुक्यातला अहवाल घेतला. करमाळाच्या तहसीलदार आणि तिथली मंडळी आमच्या लोकांना काहीतरी दाखले द्यायचं बंद केले. त्यांनी माड्याच्या मंडळीनं दाखले द्यायचं बंद केले. मी म्हटलं तुम्ही या सोलापुरात जाऊ कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ. आपल्या हातात काय तेच आहे ना, दुसरं काय. मग हे लोकांना मी विचारत बसत नाही. पण प्रत्येक गोष्ट काय विचारलं ते रिकाम आहेत काय. लोक ग्रामीण म्हणणं एवढं मोठं फुलं आहे. काम करणारी माणसंच नाहीत. आणि यात एक पण राजकीय कार्यकर्ता कोण काम करतं मला दाखवा सोलापुरातलं. राजकारणातले असलेले मराठे, माझं आव्हान आहे बिहारच्या माध्यमातून, ह्यांनी समाजाचं कुठलं काम करतात दाखवा. लय झालं पोलीस स्टेशनचं करत असतील, त्याच्या पुढे जाऊन करत नाहीत. ह्याने मला सांगा आरक्षणासाठी सारथी संस्थेला ह्या लोकांनी किती वेळा भेट दिले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ऑफिसला किती वेळा गेलेत. सोलापुरातल्या ऑफिसला गेलेत का बघा. मी विद्यार्थी उभा करू शकतो, महिला उभा करू शकतो. एवढा डेटा मोठा तयार केला आहे. एक महिला, एक उदाहरण सांगतो साहेब, एकच महिला आहे. प्रमिला चव्हाण नावाची माझी भगिनी आहे, विधवा भगिनी माझी. 8 महिने त्या स्टेट बँक ऑफ इंडियाला जात ती ट्रेजरी शाखेला. अण्णासाहेब पाटीलची मान्यता 8 महिन्यापूर्वी मिळाली. तिला कर्ज देत नव्हते. माझ्याकडे ऑफिसला आली, दादा मी 8 महिने झाले बँकेत जाते पण हे मला न्याय देत नाही. मला वाटतं फेब्रुवारी काय तर चालू होतं, फेब्रुवारी एंड चालू होता. 8 मार्चला महिला दिवस असतो, वुमन्स डे 8 मार्चला असतो ना. 8 मार्चला आंदोलन पुकारलं स्टेट बँकेपाशी. ताई तुम्ही एकटी या, कोण तुमच्या सहकारी महिला असतील त्यांना घ्या. प्रकरण कितीच होतं माहिती आहे का साहेब. 1.5 लाखाचं प्रकरण होतं. कशाचं होतं. पापड लाटाची मशीन होती, ते प्रकरण होतं. आणि त्या बँकेची एक महिलाच ब्रँच मॅनेजर होती. घरात जसं सासू सुनच होतं तसं बाहेर बी महिलांना असाच त्रास आहे. एक महिलेला प्रकरण देत नव्हती. 8 मार्चला महिला दिन होता. मी बँकेसमोर गेलो, हलग्या घेतल्या. आपल्या लोक सगळे कार्यकर्ते भगवे झेंडे शेले लावून आम्ही घोषणा बँकेच्या विरोधात चालू केल्या. आम्हाला निवेदन द्यायचं म्हणून आम्ही बँकेत गेलो. ते ब्रँच मॅनेजर महिला होती, त्यासमोर गेलो, निवेदन दिलं आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये खाली बसलो. हे आंदोलन चालू झालं. पोलीस आले, तुमच्यावर 353ची कारवाई होईल बोलले. साहेब निश्चित करा. आम्ही कशाला आलो आहे ते पहिल्यांदा विचारा. या महिलेला 8 महिने झाले यांनी हेलपाटे मारायला लावलेत. अजून यांनी कर्ज प्रकरण दिलेलं नाही. अजून यांनी सँक्शन लेटर दिलेलं नाही. आणि तुम्ही अटक करणार असेल अटक करा, आम्हाला अडचण नाही. पण जोपर्यंत सँक्शन लेटर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. त्यांच्या बी लक्षात पूर्ण प्रकरण आलं. तुम्हाला बी परिस्थिती बघावं लागेल ना साहेब. त्यांनी बघितलं ह्या महिलेनं सगळ्या क्रायटेरिया पूर्ण केल्या त्या आणि तरीही दखल घेत नसतील. तर आज म्हणलं महिला दिन आहे म्हणलं, एका महिलेसाठी एका भगिनीसाठी मला आज जायची वेळ आली तर मी जायला तयार आहे. 50 जणांना आत घालतात काय. बरं आमच्या मागण्या काय चुकीच्या. त्यांनी तातडीनं सँक्शन लेटर दिलं.
8 दिवसामध्ये त्या महिलेचे पैसे मिळाले आणि महिना अखेरला मार्चच्या एंडला त्या महिलेने एक पापडचं पुडा आणून मला माझ्या घरी दिला, माझ्या कुटुंबात. आमचा रिझल्ट हे आहे. आमचा रिझल्ट काय तर हे आहे. मी नावानिशी सांगितलं तुम्हाला. हे आमच्या अण्णासाहेब पाटील माध्यमातून, हे सकल मराठा समाजाच्या माध्यमातून, हे मराठा क्रांती मोर्चा माध्यमातून मिळालं आमचं यश. नाही, हे नाव सांगितलं, पण ते 4 नावं कोणती ते सांगितलेच नाहीत ना. ती 4 नावं साहेब तुम्हाला सांगतो ना. त्या 4 नावाबद्दल जे ते म्हणतात ना, ज्या लोकांनी आम्ही मोर्चा ठरवला ते आम्ही 4. कोण? पुरुषोत्तम बर्डे साहेब आहेत, राजनभाऊ जाधव आहेत, राजाभाऊ सुपाते आहेत, विनोददादा भोसले आहेत. हे समाजाची चेहरे सोलापुरातले मी लय लहान कार्यकर्ता आहे. आणि त्या माणसांचं, त्यांना वेळ पाहिजे साहेब मला सांगायला, तरी पण तुम्ही म्हणताय तर सांगतो ऐका. तरी पण मी ह्या सगळ्यांना जे काय आंदोलनं करतो ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आत्तापर्यंतची आंदोलनं केलेत आणि ह्या सगळ्यांनी भक्कम पाठिंबा दिला म्हणून आज माऊली पवार बिहार कट्ट्यावर आहे, हे मला मान्य करा. आपण एकेकाळी छत्रपती संभाजीराजांसोबत काम करत होता, मग आता का दिसत नाहीत त्यांच्यासोबत? निश्चित पाठीमागे एकदा एवढे मोठे मोर्चे निघाले. मराठा सेवा संघाचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब बोलले होते की तुमच्या मोर्चाला नेतृत्व नाही, तुमच्या मोर्चाला चेहरा नाही, त्यामुळे तुमची मागणं मान्य होत नाही. माननीय संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही 8 जण एकत्र आलो महाराष्ट्रात. राजांना विनंती केली की याला चेहरा नाही आहे. राजे, तुम्ही संसदेत खासदार आहात, आमची तुम्हाला विनंती आहे. आपले राजकारणात भरपूर लोक आहेत राजे, तुम्ही वंशज आहात, आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही हे स्वीकारा. राजेने आमच्या राज्यातल्या 8 लोकांचं ऐकलं, राजेने नेतृत्व घेतलं. राजेने आमरण उपोषण आझाद मैदानमध्ये केलं. या भारताच्या इतिहासामध्ये राजघराण्यातलं 1000 एकरची जमीन राजमहल सोडून आझाद मैदानमध्ये उघड्यावर बसलेला उपोषणाला एकमेव राजा छत्रपती संभाजीराजे युवराजे. त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या चळवळीला चेहरा मिळाला, आम्ही गेलो. हे सगळे मोमेंट होत असताना शाहू महाराजांच्या समाधीपाशी एक आम्ही आंदोलन केलं त्यांच्या जन्मदिवशी. आमदार आणि खासदार आणि मंत्र्यांना तिथं बोलवलं आम्ही सगळ्याला. जवाब दो आंदोलन मराठा आरक्षणासाठी. त्यानंतर नांदेडला आंदोलन केलं, प्रचंड मोठं आंदोलन नांदेडला. त्यानंतर नाशिकला आंदोलन केलं. त्यानंतर क्राऊड एवढा वाढवला त्या आंदोलनात, इव्हन भुजबळ साहेब पण आले ते नाशिकच्या. संभाजीराजांनी बोलल्यानंतर येणार, कारण ते वंशज थेट विषयच नाही. आमचं म्हणणं होतं की समाजाचं संघटन करा. राजेंचं म्हणणं होतं मी मराठा समाजाचा सेवक आहे, मी नेतृत्व बहुजन समाजाचं करतोय. आमचं म्हणणं काय होतं की तुम्ही मराठा समाजाचं संघटन करा. त्यांचं म्हणणं होतं मी मराठा समाजाचा शाहूंचा वारसा चालवणार आहे, मला फक्त मराठा समाजाचा मी सेवक होतील, तुमच्या प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो, नेतृत्व मी बहुजनांचं करणार म्हणले. स्वराज्य पक्षाची स्थापना केली. स्वराज्याच्या अंडरमध्ये त्यांनी जे काय विषय घेतले, विद्यार्थी, शिक्षण, आरोग्य, सहकार, कामगार, त्यात आरक्षण हा विषय दिसला नाही. आमचं ऑब्जेक्शन आहे, राजा आजही आरक्षणावर काम करतात. कालच राजेने विचारलंय की आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारं तुम्ही कसं देणार, कालच विचारलं राजेने. पण आम्ही म्हटलं, राजे म्हणले इलेक्शन लढणार, आम्ही महापालिका लढू, जिल्हा परिषद लढू, पंचायत समिती लढू, विधानसभेला उमेदवार देऊ. आपल्या इथं पण राजे पंढरपूर जिल्हा, सांगोला जिल्हा, बार्शीला येऊन गेले, शाखा काढू झाल्या. माऊली पवार हे राजकारणात कालही नव्हते, आजही नाहीत, उद्याही नसणार आहेत. माऊली पवारांचा विषय मराठा आरक्षण आहे, सारथी आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे. शाखा काढणे, इलेक्शन लढवणे, पक्ष जॉईन करणे माझा विषय नाही. राजे एक ग्रेट नेतृत्व आहे. राजेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या शुभेच्छा. पण राजेंचं नेतृत्व कालही होतं, आजही उद्या राहणार आहे, पण मराठा समाजासाठी. तुम्ही म्हणताय ना आत्ता की तुम्ही कुठल्याही पक्षाचं काम करत नाही, परंतु माऊली पवार राष्ट्रवादीचं काम करतात असा आरोप होतो आपल्यावर, त्याचं काय? निश्चित होणार ना. त्याचं कारण सांगतो. सोलापूर शहराला माहिती आहे, माझा भाऊ संतोष भाऊ पवार शहर राष्ट्रवादीचा अजितदादा पवार गटांचा शहराध्यक्ष. बरं, त्याचं माझं रिलेशन तुडू का आता माझ्या समाजासाठी? मला फक्त तुम्ही एकच सांगा, राष्ट्रवादीच्या अधिकृत बॅनरवर, राष्ट्रवादीच्या अधिकृत स्टेजवर, व्यासपीठावर आणि राष्ट्रवादीच्या ज्या काय मुवमेंट चालतात त्यात मी एकदा जरी अधिकृतपणे गेलो असेल तर मी समाजकारण उद्यापासून बंद करतो. अरे मैत्री ठेवायची नाही काय? माझ्या घरी देवेंद्र फडणवीस येऊन गेले, मग मला म्हणणार ना तुम्ही देवेंद्र फडणवीस झाले म्हणून? तुम्ही म्हणा ना तसं, पण चंद्रकांत दादा माझ्या तुम्ही म्हणणार नाही चंद्रकांत दादा रिलेशन आहेत सगळ्याचे.
पण संतोष भाऊ आणि मी 7वीपर्यंत क्लासमेट होतो, दोघंजण, आणि वर्षानुवर्षी एकत्र आहे. मी समाजाचं काम करतो, त्यांनी पक्षाचं काम करते. एका घरात 4-4 पक्ष चालतात आणि आमच्यात मी समाजाचं काम केलं नाही आणि त्याने पक्षाचं काम केलं चालत नाही, असं नाही ना. साहेब, कुणबी प्रमाणपत्र आता मिळत आहेत सध्या. खरं तर जे आंदोलन तुमचं सुरू आहे त्यातला एक यशस्वी भाग असा आपण तो म्हणायचा. निश्चित. नोंदी तपासल्या जात आहेत. सरसकट मराठ्यानं कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी आहे. या मागणीला विरोध पण होताना दिसतोय. आणि असं वाटतं का की कुणबी प्रमाणपत्र सरसकट मराठ्यांना सगळ्यांनाच मिळेल, असं वाटतं का ही जी आताची सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर? निश्चित अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे साहेब. आमचे पूर्वज कुणबी म्हणजे काय हे पहिला क्लिअर करून घ्यायचं. जो शेतकरी होता, ज्यानं शेती केली, तो म्हणजे कुणबी. शेतकरी म्हणजे कुणबी. आम्ही शेतकरी पुत्र आहे, आम्ही कुणबी. आमचे रेकॉर्ड आत्ता काढायला गेलं तर आमचं सर्टिफिकेट हिंदू मराठा आहेत. पण आमचं 1860चं माझ्या खापर पंजोबाचं रेकॉर्ड काढलं तर त्याच्यात कुणबी म्हणून येते. पण आमची वंशावळ जुळत नाही, वंशावळ जुळत नाही म्हणून मला सर्टिफिकेट देणार नाही का तुम्ही? माझ्या अंकोली गावामध्ये 63 पुरावे मिळालेत कुणबीचे, पवारांचे 63 पुरावे. आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही. मग ते सगळे सोयरे म्हणतो ना, सरसकट द्यावे म्हणतो ना, ते पवारांनी त्या काढले. कुठून तर कुठून असेल ना आमचं, का नाही मान्य करणार? बरं साहेब, सोपं सांगतो. आत्ता तुम्हाला किती पुरावे मिळालेत महाराष्ट्रात? 54 लाख अधिकृत आकडा आहे. 54 लाख गुणिले 4 करा, किती झाले? 2 करोड, 2.5 करोड. मराठा मागासवर्ग आयोगाचा अधिकृत अहवाल आहे. 3 कोटी 3.5 कोटी मराठा समाज आहे जो आरक्षणापासून वंचित आहे. त्याला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मागणी. आमचं 54 लाख पुरावे मिळून आम्हाला न्याय देणे साहेब. बरं, संविधानाने मागतो आम्ही. संविधानात नमूद आहे ओबीसीमध्ये कुणबी आहे. देव जरी आला तर रोखू शकत नाही. जरांगे पाटलांचे जे म्हणणे आहे ते फॅक्ट आहे. पण तुम्ही आमचे पुरावे मिळू दिले नाहीत वर्षानुवर्षे. आणि ज्यांचे पुरावे मिळालेत जिल्ह्यातले, राज्यातले, ते नामवंत मंडळ, त्यांचे नाव घेऊ शकत नाही, मी लहान कार्यकर्ता आहे. पण त्यांनी समाजाला तिकडे फिरकू दिलं नाही. त्यांनी समाजाला तिकडे फिरकू दिलं नाही. आज आमचे पुरावे मिळालेत. एक सर्वसामान्य कुटुंबातला, ज्याचे घरातले आजही बाहेर दुसऱ्या शेतात कामाला जातात, त्यानं हे उभा केलेलं आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुणालाही मॅनेज न होणारा नेता म्हणजे आमचा मनोज जरांगे पाटील आहे. आणि तो आरक्षण मिळाल्याशिवाय साहेब थांबणार नाही. निश्चित आरक्षण आम्ही मिळवू, ओबीसीतूनच मिळवू आणि 50% जातच मिळवू. आता माऊली पवारांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये सर्वाधिक ह्याची धग जाणवली. पण अशाच जोडीचं सगळं आंदोलन जे आहे, ते आंदोलनाची पार्श्वभूमी जी आहे ती सोलापूर शहर जिल्ह्याला लाभलेली आहे. आणि हे सगळं करत असताना माऊली पवार यांचं त्यासाठीचं योगदान महत्त्वपूर्ण असं राहिलं. आणि हे सगळं योगदान देताना आपण कधीही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरती नव्हतो, कधीही राजकीय पक्षाच्या बॅनरचा उपयोग करून घेतला नाही. आणि जो काही आरोप होतो की आम्ही ठराविक मंडळींचं ऐकून कुठेतरी काही आंदोलनाची भूमिका घेतोय, तर कुणी चांगला सल्ला देत असेल तर तो स्वीकारायला काय हरकत आहे असं सांगताना सर्वांनी समाजासाठी आरक्षणाची भूमिका घेताना कोणताही स्वार्थ पाहू नये अथवा कोणतीही आडकाठी आणू नये. निरपेक्ष भावनेनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. प्रश्न अनेक आहेत. छोटासा ब्रेक आपण या ठिकाणी घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. खरं तर समाजकारण करत असताना निश्चितच काही आपण म्हटलं की काही विचारणा होत असते आणि काही सवाल देखील उपस्थित केले जात असतात. पण याला एक समर्पक अशी उत्तरं सकल मराठाचे समन्वयक माऊली पवार यांनी या व्यासपीठावरनं दिली आहेत. प्रश्न काही संपलेले प्रश्न आणखीनही बरेचसे आहेत. आपले नेते जरांगे पाटील यांनी सांगितलं की नेत्यांना गावबंदी करा, परंतु भाजपचे चंद्रकांतदादा पाटील आपल्या ऑफिसला आले, आपण त्यांचं स्वागत केलं. आपलं उपोषण चालू होतं, तिथं आमदार बबनदादा शिंदे आले, माजी आमदार दिलीप माने आले. त्यांना आपण विरोध का केला नाही? पहिल्यांदा चंद्रकांतदादा सांगतो. चंद्रकांतदादा मराठी पत्रकार संघाच्या ऑफिसला आले होते बाजूला. चंद्रकांतदादांना भेटण्यासाठी
591 पोरं जी अधिसंख्य पदावर एस टी महामंडळात भरती झाले त्यातल्या 43 पोरांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. ती 43 पोरं माझ्याकडे आली आणि ती माझ्या ऑफिसमध्ये बसली होती. चंद्रकांत दादांना पालकमंत्री झाल्यानंतर सोलापुरात जो अनुभव आला त्यापोटी पोलीस त्यांना कोणाला भेटू देत नव्हते. त्या पोरांना म्हणलं तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये बसा. माझ्या ऑफिसमध्ये बसायला काय पोलीस अडू शकत नाही. सगळ्यांना माझ्या ऑफिसमध्ये बसवलं. मी तिथं PI माननीय राजेंद्र क्षीरसागर साहेब होते. त्यांना विनंती केलं, साहेब मला दादांना भेटायचं आहे, त्या पोरांचा विषय मांडायचा आहे, त्यांच्या नोकरीचा विषय आहे. कालच्या दिवाळीला त्यांच्याबरोबर जी पोरं सर्व्हिसला गेली त्या प्रत्येक पोराला 28,000 महिना पगार मिळाल्या, 6,000 रुपये त्यांना बोनस मिळाला दिवाळीचा. ही 43 पोरं त्यापासून वंचित आहेत म्हणलं. दादा पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणजे हे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय आणि तिथला मुख्यमंत्री म्हणजे चंद्रकांत दादा असल्यासारखं आहे. त्यांना जर भेटलं या 43 पोरांची भाकरी मिळत असेल तर तुम्हाला काय अडचण. म्हणजे तुम्हाला एकट्याला भेटायला अलाउड करतो म्हणलं. योगायोगानं मराठी पत्रकार संघाच्या बाजूला ऑफिस कोणाचं आहे? मनीष काळजी यांचं. आणि मनीष काळजींच्या ऑफिसच्या बाजूला माझं ऑफिस आहे आणि माझ्या ऑफिसमध्ये सगळी पोरं बसली. ते मनीष काळजींच्या ऑफिसमध्ये सत्कार केल्यानंतर मी दादांना विनंती केली, दादा ती पोरं कुठं आहेत? माझ्या ऑफिसमध्ये बसली. तुझ्या ऑफिसमध्ये आहेत ना? चल मी येतो म्हणले. दादा आत आले ऑफिसमध्ये. हे पोरांचे सगळं घराणे ऐकले. त्यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टीला बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं ही लक्षवेधी नागपूरच्या हिवाळ्या दिसण्यात 4 दिवसानंतर विचार ह्याचा तोडगा काढलो, तातडीने ही पोरं कामाला गेलो. त्यावेळेस मीडियाची तिथं माणसं होती सगळी. मुलांनीच बुके आणला होता दादांना भेटायला आणलेला. ते म्हणले दादा तुम्हीच द्या म्हणून मी दादांना बुके दिला आणि तो विषय त्यानंतर लगेच मीडियानं मुलाखत पण घेतली. आवर्जून दादांना निमंत्रण दिले आणि ते माझ्या ऑफिसला आले. असले काय नाही, दादा बसले पण नाहीत, उभार नाहीत. ते विषय ऐकला. योगायोग साहेब कोण काय टीका करते मला माहीत नाही. आज त्या 43 पोरांना नोकरी परत मिळाली. ते 43 पोरं कामावर गेले आणि अशी चांगले कामं करत असताना विषयच नाही. बरं, जरांगे पाटलांचं उपोषण ज्या दिवशी संपलं त्या दिवशी त्यांनी बंदी सगळ्या नेत्यावरची उठवली. सगळ्या नेत्यावरची. जरांगे पाटलांचं उपोषण संपल्यावरच देवेंद्रजी फडणवीस कार्तिकीच्या पूजेला पंढरपूरला आले होते. त्यानंतर विविध ठिकाणी उद्घाटनं आमदारांनी जाऊन केले कामाचे. तिथे विरोध नाही, फक्त माऊली पवारांच्या ऑफिसला आले म्हणून विरोध. तर हा व्यक्ती दोष आहे. माझा द्वेष असेल, त्यांचा द्वेष असेल. पण आज करू द्या माझा निषेध, काय फरक पडत नाही. पण 43 पोरांना भाकरी मिळाली. ती पोरं समाधानी आहेत. ती पोरं कामावर गेलेत, नो डाऊट. दुसरा विषय, माननीय आमदार बबनदादा शिंदे उपोषण स्थळी येऊन आमच्याबरोबर फुटपाथवर खाली बसले. आम्ही उपोषण फुटपाथवरच केलं, सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. त्यांच्या मोळी टाकाच्या कार्यक्रमामध्ये दादांकडून तिथं जे काय भाषण झालं त्या भाषणामध्ये दादा असं म्हणले की तुम्ही काय समाजाचा ठेका घेतलाय काय. ते भाषण ऐकून दादांचे जवळचे 2 सवंगडी आहेत, त्यांना मी ते व्हिडिओ पाठवले. हे बरोबर नाही. तुम्ही जरांगे पाटलांना एवढी मोठी मुवमेंट उभे करणाऱ्या माणसाला जर दादा असं बोलत असतील तर दादांना हे आम्ही दादांचा निषेध आहे म्हणलं आमचा. मग दादांचा मला फोन आला, माऊली मी जरांगे पाटलांना बोललोच नाही. मी म्हणलं मग बोलले कोणाला तुम्ही? नाही म्हणले आमच्या गावात म्हणजे आमच्या तालुक्यात काही लोक मला ह्या मराठा समाजाचा ठेका घेतला अशा पद्धतीने माझ्याशी वागतात म्हणले, त्यांना बोललो मी. म्हणलं ते येऊन स्पष्टीकरण द्या. येतो म्हणले सोलापूरला. जिल्ह्यातले सगळ्यात ज्येष्ठ आमदार कोण आहे? बबनदादा. त्यांनी जर येऊन मी जरांगे पाटलांबद्दल लोकांचा गैरसमज झाला असेल, मी माफी मागत असेल तर मी येऊ नका म्हणायचं का? मी कोण आहे हो साहेब बबनदादाला अडवणारा? आज समाजाने विश्वास ठेवला आहे म्हणून मी कार्यकर्ता म्हणून तिथेच फ्रंट करतो. दादा नाहीत का मराठा समाज? त्यांनी जर माफी मागायला तिथे येत असतील जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्यांना अडवायचं का? बरं, राजकीय लोकांना कोणाला येऊ दे नका म्हणलेत? ज्याने आपल्या मागण्या मान्य करत नाही, ज्याला आपल्या भूमिका स्वीकार नाही त्याला येऊ नका म्हणलेत. माननीय माझे आमदार दिलीपराव माने साहेब आमच्या मागण्याबरोबर होते आणि त्यांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. घ्यायचं ना पाठिंबा? आमच्या ज्या मागण्या आहेत 50%च्या आतून ओबीसीतून त्या मागणीला त्यांचा पाठिंबा असेल आणि त्यांनी येऊन देत असतील तर घ्यायचं नाही पाठिंबा? बबनदादा म्हणले तुमच्यासोबत आहे म्हणले, आम्ही जाहीर लेखी पत्र दिले पाठिंब्याचं. घ्यायचं नाही पाठिंबा? हे कुठली पद्धत? कुणाला राजकीय कार्यकर्त्याला येऊ नका म्हणलेत? ज्यांनी आपल्याला आपल्या मुवमेंटला 50%च्या आत ओबीसीमधून आरक्षणाला विरोध करतील त्यांना येऊ नका म्हणले आपण. आणि ते कोण आले पण नाहीत. हे जे आले लोक त्या लोकांनी आमच्या मागण्याला पाठिंबा दिलाय, त्या लोकांना आम्ही तिथं स्थान दिलं. ओबीसीतून आरक्षण आपण मागताय, परंतु सर्वच पक्ष म्हणजे ह्या मागणीला विरोध करतायत की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं. सर्वच पक्ष याला जोडून सर्वच पक्ष काय, मराठा आमदारही कोणी बोलत नाही ना त्याच्यावरती. मराठा आमदार सुद्धा बोलत नाहीत की ओबीसीतून आरक्षण मिळावं. बरोबर. आपला एकदम रास्त प्रश्न आहे. बघा साहेब,
मराठ्यांना 2 वेळा आरक्षण मिळालं होतं. 2014 साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. नारायण राणे समितीने दिलेलं ESBC आरक्षण त्यावेळेस मिळालं. कायद्याच्या कसोटीवर टिकलं का? नाही टिकलं. 2018 साली माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण सुप्रीममध्ये टिकलेलं नाही. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? 50% मर्यादा ओलांडू नका. बरोबर? 50% मर्यादा जर ओलांडायची नसेल तर आरक्षण कसं बाहेरचे मिळणार? 50% आतच मागावं लागणार. बरं, आज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन चालू असताना शिंदे समिती, न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमली. पुरावे गोळा करायला लागले. 54 लाख पुरावे सापडले. आज कोणीच रोखू शकत नाही आम्हाला ओबीसीतून येण्यापासून. या जिल्ह्यातली कितीतरी घराणे असे आहेत जे ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेतात, जे कुणबी म्हणून घेतात. या महाराष्ट्रातली किती घरं आहेत त्यांनी त्याचा लाभ घेतात. मग सर्वसामान्य मराठाला मिळालं असेल काय अडचण? आमचं म्हणणं ठाम आहे. आमच्याबद्दल कुठलाही पक्ष नसू द्या, कुठलाही आमदार नसू द्या, आमचा नेता खंबीर आहे. यांच्याकडून कसं वसूल करायचं काय ते, आमचं आरक्षण कसं घ्यायचं आता मराठा समाजातल्या गावागावातल्या पोरांना कळलं आहे. ह्यांना गावबंदी केल्यावर कसं झाले परिस्थिती बघितली. ओबीसी बांधवसुद्धा आमच्यासोबत आहेत. आज तुम्ही ओबीसींचे मेळावालेत, सभावालेत, काय रिस्पॉन्स मिळाला सांगा साहेब. माझ्या गावात अंकोलीमध्ये सगळा ओबीसी समाज माझ्या स्टेजवरून बसते. मराठ्यांच्या पोराची अवस्था आरक्षण नसल्यामुळे नोकरीत, शिक्षणात काय झाले सगळेजण गाव बघते. ह्यांना भीती फक्त राजकारणाची आहे. भविष्यात हे मराठा जर ओबीसीमध्ये आले तर यांचे पंचायत समिती, जिल्हा परिषद जे काय आहे त्यात त्यांना वाटते की आमचं नेतृत्व त्यातलं संपलं. पण संपत नाही. त्याचं कारण सांगतो. आमदार प्रणितताई शिंदे SC कम्युनिटीमधून येतात. ओपन मतदारसंघातनं आमदार आहेत का नाही? फॅक्ट आहे ना. अशी किती उदाहरणं दाखवू. ओपनच्या मतदारसंघातनं सोपल साहेब निवडून येत. ते ओपनच्या मतदारसंघातनं नारायणआबा पाटील करमाळ्याला आमदार झालेत. ओपनच्या मतदारसंघातनं गणपतआबा आमदार झालेत. त्यावेळेस तुम्हाला अडचण वाटली नाही आणि आता लगेच अडचण वाटते. मराठा समाजाला 50%च्या आतून ओबीसीतून आरक्षण दिलं तरच टिकतं, ना तर टिकत नाही. आणि जर 50%च्या वरचं द्यायचं असेल तर ते अधिकार संसदेला आहेत. संसदेपेक्षा मोठं कोण नाही. आणि संसद आमच्याबद्दल गंभीर आहे की नाही तुम्ही बघताय. आमचं आंदोलन चालू असताना माननीय पंतप्रधान महोदय शिर्डीला येऊन गेले. एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्रावर भेटलं असताना बरेच शब्दाचं नाव काढलं. म्हणजे त्यांना किती दखल आहे आमची? आहे का दखल? घेतली दखल? सेंट्रल जर आम्हाला देणार असेल, आम्हाला EC आणि EWS दिलं म्हणून सांगतात 10%, 50%च्या वरचं EWS. मी EWSचे पुरावे असेच सांगतो साहेब. त्यांच्या फीज येत नाहीत. 100% फी विद्यार्थ्यांना भरायला लावतात आणि EWS घ्या म्हणून सांगतात. 100% फी कोणाला भरायला लावतात? ते विद्यार्थ्याला भरा. अरे पैसे नाही म्हणून तर आम्ही आरक्षण मागतोय आणि तुम्ही EWSमध्ये घ्या म्हणताय. EWS आरक्षण ज्यांना मिळाले त्यांना 100% फी भरायला शिक्षण संस्था लावतात. ती सरकारनं तुमच्या पाटलावर तुमची फी माघारी देऊ म्हणतात. सरकार 3-3, 4-4 वर्ष पैसे देत नाही. पुरावे असे चंद्रकांत दादासमोर मी प्रूव्ह करून दाखवले. आरक्षण समितीचे अध्यक्ष मंत्रालयात सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मीच जातो मिटिंगला. EWS म्हणताना तुम्ही 8.5% मराठ्यांना EWSचा लाभ मिळते. अजिबात नाही, ती घोर फसवणूक आहे. आम्हाला 50%च्या आत ओबीसीमधून आरक्षण मिळते आणि त्यातच आम्ही मिळणार. आमचे पुरावे सापडलेत. आता देव पण रोखू शकत नाही, हे फॅक्ट आहे. आम्हाला 50%च्या आतून ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, आमची रास्त मागणी. महापालिका, स्टाफ युनियन आणि पेन्शनर असोसिएशन या संघटनांवर काम का सुरू केलं? 2019 साली मी हे सगळं सामाजिक काम करत असताना माझं ऑफिस महापालिकेच्या बाजूलाच आहे. महापालिकेत बऱ्याच संघटना काम करतात. मला माहीत नाही, पण रवींद्र आयाचित नावाचे महापालिकेचे उपायुक्त होते साहेब. आता नाहीत, हयात नाहीत साहेब. साहेब वारले कोविडमध्ये. त्यांनी मला घरी बोलून घेतलं आणि माझे सहकारी मान्य नानाजी शिर्के, बाबा डोंगरे हे मला साहेबांकडे घेऊन गेले. म्हणजे माऊली, तुम्ही जे समाजात काम करताय तुमची एक विश्वासार्हता आहे. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही स्टाफ असोसिएशनचं काम बघायला पाहिजे असं आमचं तुम्हाला म्हणत आहे. म्हटलं साहेब मी निश्चित, मला जरा वेळ द्या. स्टाफ असोसिएशनचं काम करायचं. आज जवळपास महापालिकेत कार्यरत असणारे कर्मचाऱ्यांची संख्या आहे 3800. 3800 संख्येमध्ये ज्या संघटनेचे माझ्याकडे काम आले त्या संघटनेच्या अगोदर बाबा कसूरकर नावाचे पुढारी खूप मोठे सोलापूरातून गेले. आमदार भीमरोने होऊन गेले. चनशेट्टी नावाचे मोठे पुढारी होऊन गेले. हे सगळे त्या संघटनेचे अध्यक्ष होते. योगायोगानं त्या संघटनेचं अध्यक्षपद मानाचं मला त्यांनी बोलून विश्वासाने दिले. त्या संघटनेच्या घटनेमध्ये अशी तरतूद आहे की सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या 3 व्यक्तींना त्या संघटनेचं सदस्य स्वीकारता येतं, त्यांना संचालक करता येतं, त्यांना अध्यक्ष करता येतं. योगायोगानं खूप चांगली मंडळी त्या माध्यमातून मला मिळाली. महापालिका बाजूलाच आहे. त्यांच्या समस्यासाठी समाजाच्या लढतोय, तसं त्यांच्याही समाजासाठी लढत म्हणून मी ते अध्यक्षपद स्वीकारलं.
आणि खूप चांगलं काम चालू आहे. त्या माध्यमातून महापालिकेचं संघटन करतोय, कर्मचाऱ्यांचं संघटन करतोय. म्हणजे माझ्यावर असा शिक्का नाही आत्ता की फक्त मराठा समाजाचंच करतो. महापालिकेत सगळ्या समाजाचे कर्मचारी आहेत. सगळ्यांना जाऊन विचारा, प्रत्येकाचं समाधान होईल असं मी किती काम करतो. दुसरं ते झाल्यानंतर एक 6-8 महिन्याने पेन्शनर असोसिएशनचे लोक महापालिकेत हिरवळीवरती बैठक असतात त्यांच्या महिन्याला, ते लोक सगळे बसले होते. आदरणीय नाना शिर्केंनी मला फोन केला की तुम्हाला वेळ असेल तर आमच्या बैठकीला या. मी गेलो त्या बैठकीला. मला म्हणले स्टाफ असोसिएशनचं तुम्हीच बघताय, जसं स्टाफ असोसिएशनचं तसंच हे पण लोकांचं पेन्शनरचं ज्येष्ठांची सेवा करायला मिळते म्हणले. मी म्हणलं ज्येष्ठांची सेवा करायला म्हणल्यावर मी काय वृद्धाश्रम काढू शकत नाही, पण ज्येष्ठांची ह्या माध्यमातून सेवा असेल तर काय अडचण आहे सगळ्या पेन्शनरांची. ठीक आहे म्हणलं नानासाहेब, हे पण करू म्हणलं. त्या माध्यमातून खूप चांगलं काम आत्ता सगळे माझे सहकारी त्यातले माननीय बागवान साहेब म्हणून आहेत, माननीय पठाण साहेब म्हणून आहेत, दीपक कुलकर्णी आहेत, त्यानंतर कटकदोंड साहेब आहेत, माननीय नाना शिर्के आहेत. ही सगळी मंडळी मला त्या पेन्शनर संघटनेसाठी मदत करतात आणि खूप चांगलं काम त्या माध्यमातून मी सोलापुरात पेन्शनरमध्ये आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये मी उभा करतो. मराठा उद्योजकांच्या ज्या संस्था आहेत त्यांचं काम कसं सुरू आहे? काय झालं, पुण्यामध्ये MEA मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन म्हणून एक संस्था कार्यरत आहे जे मराठा उद्योजकांचं काम करते. ज्या संघटनेपासून राजकीय पुढारी, वकील आणि पत्रकार यांना नाम ठेवलं जातं. फक्त उद्योजक म्हणजे प्युअर उद्योजक. मग त्यात CA आले, आर्किटेक्ट आले, बिल्डर आले, प्लॉटिंगवाले आले, हॉटेल व्यावसायिक आले, पेट्रोल पंप ओनर आले, फार्मास्युटिकलवाले आले, डॉक्टर आले, लॅबोरेटरीवाले आले, वेगवेगळ्या क्षेत्रातली काम करणारी मंडळी तिथं आले एकत्र पुण्यामध्ये. आणि त्यांचा 5वा वर्धापन दिन होता त्या संस्थेचा, MEAचा, मराठा उद्योजक संघटनेच्या पुण्याच्या. आणि त्या 5व्या वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे पवारसाहेब होते वर्धापन दिनाला. आणि त्या कार्यक्रमाला येण्यासाठी त्यांनी आग्रह केला पुण्याला. हॉटेल ली मेरिडियनला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला सोलापुरातनं मी स्वतः, सुनील फुरडे सर, सिद्धराम वाघ साहेब, त्यानंतर आमचे विजय भोसले, अतुल लोंढे, संजय पवार, अभिनव साळुंके, रोहन देशमुख, आम्ही 8-9 जण गेलो. ते कार्यक्रम बघितला. 2018ला कार्यक्रम होता तो. कार्यक्रम बघून आम्ही म्हटलं आलं ही संघटन सोलापुरात करायला पाहिजे आपण. मग आम्ही तिथून ते त्यांचा आदर्श घेऊन ते सगळ्या नियमावली अटी बघितल्या. ॲक्च्युली त्यांना कनेक्ट व्हायचं, पण त्यांची फी खूप जास्त होती त्यांना कनेक्ट एका सभासदाची. मग ते आम्ही सोलापुरात करायचं ठरलं. सोलापुरात माननीय सुनीलजी फुरडे साहेब, प्रख्यात बिल्डर आहेत सोलापुरातले, ते माझे बाळे पॉलिटेक्निक जे होतं बाळ्याला, तिथं माझे प्रिन्सिपल होते. त्या कॉलेजचे ते प्राचार्य असताना मी त्यांचा विद्यार्थी. म्हणले माऊली हे आपल्याला असं सोलापुरात संघटन वाढवायचं आहे, आपल्याला तुझं रिलेशन आहेत म्हणलं, तू चळवळीत काम करतो, तू पण यात पाहिजे म्हणलं. निश्चित सर म्हणलं, तुम्ही जर संघटन करायचं, मला आवडतं संघटन करायला. म्हणून ते आम्ही नाव फक्त बदललं, MEAचं फक्त पुढं R लावलं, रिव्होल्युशनरी मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन म्हणून. आम्ही 2019ला डिसेंबरमध्ये 22 डिसेंबरला 85% अपंगत्व असलेले जयसिंह चव्हाण नागपूर, 85% म्हणजे खालून पार्टच नाही, ते हातावर चालत आलं व्यक्ती, ज्याचा 200 कोटीचा टर्नओव्हर नागपूरमध्ये मराठा समाजाचे आहे. आम्ही त्यांच्या हस्ते ओपनिंग केलं संघटनेचं, आमच्या ह्या संस्थेचं. आणि ते संस्थेचं काम चालू झालं. पहिल्या वर्धापन दिनाला BVG ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड साहेब आले ते. दुसऱ्या वर्धापन दिनाला संभाजी ब्रिगेडचे माननीय प्रवीणदादा गायकवाड आले ते. तिसऱ्या वर्धापन दिनाला संभाजीराजे आपले युवराज छत्रपती संभाजीराजे आले ते. आणि काल 22 डिसेंबरलाच राजेंद्र आप्पासाहेब पवार, बारामती ॲग्रोचे चेअरमन, ते वर्धापन दिनाला आले. हे वर्धापन दिनाचे झाले कार्यक्रम. वर्षातून 4 कार्यक्रम आम्ही असे घेतोय. ह्या संघटने स्थापनामागचा हेतू काय आहे, मराठा समाजामध्ये आरक्षण फक्त ठराविक लोकांना मिळणार असेल, पण औद्योगिकदृष्ट्या उद्योजक म्हणून जी वाढ व्हायला पाहिजे. आज अण्णासाहेब पाटीलचं कर्ज प्रकरण 15 लाखाचं करतोय, ज्या कर्जाला जामीनदार नाही, मॉर्गेज नाही, नॅशनलाइज बँकेत गेलं तर, आणि तेच कर्ज कोऑपरेटिव्ह बँकेत घेतलं तर तेच व्याज परत मिळून तुम्हाला फक्त 2 जामीनदारांना मॉर्गेज द्यावं लागतं. आणि ते जर तुम्ही हात घेतले नॅशनलाइज बँकेत तर ह्या गोष्टीची तुम्हाला काय गरज नाही. त्या माध्यमातून आम्ही उद्योजक घडवत असताना उद्योजकांचं संघटन व्हायला पाहिजे सोलापुरातल्या, म्हणून हे करत आहोत. जवळजवळ आज 225 उद्योजकांचं संघटन आम्ही त्यात करू शकलो 4 वर्षात. त्यात 2 वर्ष कोविडची होती. आमचं टार्गेट ॲक्च्युली 500 होतं, पण 2 वर्ष कोविडची गेल्यामुळे लोकांकडे पण पैसे नव्हते, धंदे सगळे बसले होते. पण आम्ही हे संघटन चालू ठेवलं. खूप चांगला रिस्पॉन्स सोलापूर शहर जिल्ह्यातून मिळते. इव्हन त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आपली विश्वासार्हता एवढी चांगली आहे, उस्मानाबाद लातूरचे सुद्धा सदस्य आज आमच्या ह्या संघटनेत आले. साखर कारखानदार सदस्य झाले, पेट्रोल पंप ओनर सदस्य झाले, फार्मास्युटिकल लाईनचे लोक सदस्य झाले. एक चांगलं संघटन, ज्या संघटनेच्या माध्यमातून भविष्यात उद्योजक घडण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन मिळेल, उद्योजकांना त्यांच्या येणाऱ्या अडचणी सोडवणारे एक संघटन सोलापुरात असायला पाहिजे समाजाची, म्हणून ते संघटन आम्ही सोलापुरात चालू केलेलं आहे.
मराठा आरक्षणाची आपण मागणी करताय, आता निर्णायक टप्प्यात आहे हे सगळं आरक्षण. एकीकडे ओबीसीना त्यांच्या हक्कावर गदा येते की काय अशा प्रकारची भीती आहे. अन्य समाज घटक सुद्धा त्यांनाही असं वाटतं की एक प्रकारची अस्वस्थता या सगळ्या गोष्टीतून आपल्याला समाजामध्ये दिसून येते. सामाजिक संतुलन कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं आपल्याला दिसतंय का याच्यामध्ये? ही जी अस्वस्थता आहे ती समाजामध्ये आपल्याला जाणवते का? साहेब, हे अस्वस्थता निर्माण करायचा प्रयत्न राजकीय मंडळी करतात. खरी परिस्थिती सांगतो तुम्हाला. मराठवाड्यात, विदर्भातला मराठा आज कुणबी झालेला आहे. कोकणातला मराठा कुणबी झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रातला मराठा कुणबी झालेला आहे. आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा हा ज्वलंत प्रश्न आहे. हा लढा त्या साईडला एवढा तीव्र नाही. तो इथंच का तीव्र आहे तर शिक्षणामध्ये झळ तेवढीच बसले, पोरांना नोकऱ्यामध्ये झळ तेवढीच बसलेले. राजकीय मंडळी इव्हन ओबीसी मधले पण माहिती आहे त्यांना की आपला शेवटचा प्रयत्न विरोधाचा. आरक्षणाची इष्टी आहे ही सरकारची आहे, ही कुणाच्या बापाची नाही. सरकार ठरवणारं आम्हाला घ्यायचं का नाही. ते ठरलेले सीट आहेत, त्या सीटमध्ये तेच लोक नाही बसणार. आज ओबीसीमध्ये प्रवर्ग केलेत ओबीसीमध्ये. NTD, NTC, NTA, NTB त्याला टक्केवारीत आरक्षण दिले. आणि काही जे आज दंगल माजवतात ना महाराष्ट्रात, जे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्यायला नाही पाहिजे म्हणून, माझी जाहीर मागणी आहे साहेब, त्यांचं बी एकदा तुम्ही करा जनगणना त्या लोकांची. ते कुठं बसतात बघा. त्यांनी ओबीसींची बी किती फसवणूक केली सगळ्या जगासमोर येऊ द्या. जे नेतृत्व म्हणून करालेत ना आज, त्यांना पण कळू द्या. ओबीसी बांधवाची किती, ओबीसीमध्ये किती जातात? 342 जातात. एक मराठा ॲड झाल्यावर लगेच एवढा डोंगर कोसळणार आहे. अरे तेच पोरगा आहे मराठ्याचं, जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्यावर त्याला ड्रेस मिळत नाही, त्याचा बाप पण मजूरच आहे. आणि तेच पोरगा आहे ज्या मजुराचं ओबीसी म्हटल्या त्याला ड्रेस मिळते, त्याला दप्तर मिळते, त्याला बूट मिळते, त्याला सॉक्स मिळते, त्याला आहार मिळते, त्याला पुस्तकं मिळतात. आणि ह्या मजुराच्या पोराला मिळत नाहीत. त्या मजुराच्या लक्षात आलं आहे, पण राजकीय नेत्यांच्या लक्षात आलं नाही. हे आमचं दुर्दैव आहे. आणि त्या राजकीय नेत्यांना जे मराठा आरक्षणाला विरोध करतील ते परत विधानसभेची पायरी चढणार नाहीत. हे महाराष्ट्रातील मराठा समाज निश्चित दखल घ्यायला त्या गोष्टीची. माझं आव्हान आहे, हे जे कोण विरोध करते त्यांनी खुल्या मनानं, मोठ्या मनानं, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज त्यांचं वंशज आज रस्त्यावर उतरलं. का रस्त्यावर उतरला आहे तर तो खरंच अडचणीत आहे. हे सगळं महाराष्ट्र बघते, पेपरमधून येते. जिथं मराठा समाजाचे, विदर्भातले, मराठवाड्यातले लोक मुंबईच्या सिग्नलला भीक मागतात, हमाली करतात, गोदीत कामगार आहेत, डबेवाले आहेत, रिक्षावाले आहेत. त्या लोकांना जर तुम्ही न्याय देत नसाल आणि तुम्ही तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी जर मराठा समाजामध्ये, ओबीसीमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करत असाल तर त्या प्रवृत्तीचा मी विरोध करतो. तुम्हाला महाराष्ट्रातला मोठा भाऊ जो आहे तुमचा, आरक्षण ज्यांनी काढलं, आरक्षणाचे जनक असणाऱ्या समाजाला तुम्ही विरोध करताय. ज्यांनी तुम्हाला आरक्षण वाटलं त्यांना तुम्ही विरोध करताय. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. तुमचा इतिहास खूप चांगला आहे, तुमचं पाठीमागचं राजकारण खूप चांगलं आहे. आणि तुम्ही तुमच्यावरच्या आरोप फेटाळण्यासाठी, तुमच्यावर ज्या आज ईडीनं, CBIने, इन्कम टॅक्सनं ज्या वेगवेगळ्या आरोपात अडकावले, त्यासाठी जर तुम्ही आमच्या समाजाला टार्गेट करत असाल तर निश्चित तुम्ही ना लोकसभेची ना विधानसभेची कुठलीच पायरी भविष्यात चढू देणार नाही. आणि त्याची दखल सकल मराठा समाज महाराष्ट्र घेईल नक्की. नाही, मराठा समाजाचे तुम्ही म्हणताय की आता भीक मागतायत, गरीब आहे, हे जरी खरं असलं तरी मराठा समाजाचे लोक कारखानदार आहेत, मेडिकल कॉलेज आहेत त्यांचे. साहेब, मराठा समाजाचे शिक्षण संस्था आहेत, मराठा समाजाच्या सूतगिरण्या आहेत, दूध संघ आहेत, DCC आहेत. हे समाजाचे नाही तो साहेब, ते व्यक्तीचे आहेत. समाज 3.5 कोटी आहे. काही हजारातल्या लोकांसाठी तुम्ही समाजाला डिबेटीज जाणार का? त्यांच्या कंपाऊंडला हात लावू देत नाहीत, कारखान्याच्या त्यांच्या बँकेची पायरी चढवू देत नाहीत. काय मराठी पुढे आहेत, त्यांच्या बगल बच्च्यासाठी, त्यांच्या कार्यकर्त्यासाठी, त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी लढतात. समाजासाठी लढत नाहीत. कोण समाजासाठी लढणारं दाखवा मराठी किती आहेत, किती नेत्यात दाखवा मराठासाठी. आज राव त्यांनी विधानसभेत धडधडीत भाषणं करतात, पण एक जण बी मराठाचा आमदार धाडस करत नाही की आम्हाला 50% ओबीसीनं आरक्षण द्या. म्हणजे आमचं दुर्दैव ना. तुम्हाला मतासाठी मराठा समाज पाहिजे. विशेष म्हणजे तुमच्या माध्यमातून सांगतो, माझं आव्हान आहे राजकीय नेत्यांना, या मुवमेंटमध्ये काम करा. तुमचं भविष्य नाही उज्ज्वल झालं तर सांगा. ह्या आज सुहास कदम राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. आज गणेश डोंगरे काँग्रेसचा शहर युवकचा अध्यक्ष आहे. भाऊ रोडगे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष होते. राजाभाऊ राऊत आमदार आहेत बार्शीचे. राजन मालक पाटील आमदार कोणाला करा ठरवतात. हे सगळे ह्या चळवळीतनं मोठे झालेले आहेत. माझं आव्हान आहे मराठा समाजाच्या तरुणातला, तुम्ही पहिल्यांदा समाज चळवळीत काम करा. तुम्ही मोठे निश्चित नाही झालं तर थांबणार नाही, नक्की मोठे होणार तुम्ही. मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. सरकार देखील आपल्याला दिसून येते की सकारात्मक अशी भूमिका सरकारने देखील घेतलेली आहे. कदाचित मराठा समाजाला पुढचं आंदोलन देखील करण्याची गरज भासणार नाही, अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती आपल्या राज्यामध्ये आहे. पण हे सगळं जे यश आहे, हे यश
त्या कार्यकर्त्या आणि त्या नेतृत्वाचं असणार आहे की ज्यांनी निरपेक्ष भावनेनं या समाजासाठी योगदान दिलं, कशाचाही विचार न करता रस्त्यावर उतरले, प्रसंगी झाड भूमिका घेतली असेल किंवा मवाळ भूमिका घेतली असेल, पण आरक्षणाची मागणी ज्यांनी सातत्यानं लावून धरली, हे प्रत्येकाचं ते यश असणार आहे. आणि अशा एका पार्श्वभूमीवरती माऊली पवार जे सकल मराठाचे समन्वयक आहेत, उद्योजक देखील आहेत, तर त्यांनी एका तळमळीनं सोलापूर शहर जिल्ह्यातून हा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. एक हाडाचं आणि तळमळीचं नेतृत्व म्हणून माऊली पवार हे आपल्या समोर येत राहिले आणि येतीलही. पण हे सगळं करत असताना शेवटी समाजकारण करताना आपण म्हणलं की बोट दाखवणारे बरेच असतात. एखाद्या उंचीवरती माणूस पोचला, जनमानस त्याच्या बाजूने राहिलं तर साहजिकच आहे की एक विचारणा होते. आणि अशा एका प्रश्नांची उकल आजच्या बिहार कट्ट्याच्या माध्यमातून झाली आणि त्याला अगदी पोट तिडकीनं म्हणा किंवा अगदी ज्याला म्हणू पोटातलं ओठात, अशा पद्धतीची भूमिका माऊली पवार यांची होती आणि अशाच पद्धतीची त्यांनी उत्तरं दिली. या कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि असं आहे की पहिल्यांदाच माऊली पवार अगदी सविस्तरपणे सगळ्याच विषयावरती बोलले. याबद्दल बिहार न्यूजच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.